Hi, this is Shirish Kulkarni, founder and CEO of Strot Consultech, which is a business consulting company focusing on small and medium businesses for last 5 years. With this initiative called as Hatke, you're talking to various personalities, business owners, entrepreneurs, individuals who are in a different types of businesses. And today we are going to talk to somebody who is into completely Hatke business, and we would know about nuances of that business. Many of us do not know about it. What challenges or I would say opportunities that particular business is throwing to them, all of them who are in that business. We have Milind Kulkarni with us. A great privilege to have Milind Kulkarni, who is an orchestrator for many of the programs which are very popular, who has interviewed many dignitaries in the space of music, renowned artists. So, Milind, great to have you with us, Milind. नमस्ते, गुड इव्हिनिंग शिरीष. फार मला पण आनंद होतोय, बरं वाटतंय की शाळेमध्ये ज्या मित्राच्या बरोबर इतकी वर्ष आयुष्यातली गोल्डन डेज ऑफ लाईफ न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, आणि तो एक असा एक मोठा बिझनेस एंटरप्रेन्योर, एका मोठ्या कंपनीचा फाउंडर आणि सीईओ व्हावा आणि त्यांनी आपला इंटरव्ह्यू घ्यावा, म्हणजे याच्यासारखा दुसरा काय आनंद असू शकतो क्या बात है. एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये. थँक्यू शिरीष, थँक्यू. मी म्हणेन की इट इज अ रिव्हर्स प्रिव्हिलेज की एखाद्या मुलाखतकाराचं मुलाखत मला घेता यावी, हे माझं भाग्य समजतो. सो ग्रेट टू हॅव यू ऑन दिस फोरम, मिलिंद. या मिलिंद. थँक्यू थँक्यू थँक्यू. गुड गुड. तर सुरुवात करूया आपण. आणि बऱ्याच जणांना म्हणजे हे जे काही वेगवेगळे शब्द असतात, आपण खूप परवलीचे शब्द म्हणून वापरतो. निवेदक म्हणतात, निरूपण म्हणतात, सूत्रसंचालन म्हणतात, प्रकट मुलाखत म्हणतात, संशोधक म्हणतात. हे सगळे जे पैलू आहेत, हे काय आहे हे पण माहिती नाही आहे. तर त्याच्यावरती थोडासा तू सांगावस आणि सुरुवात करावीस असं वाटतंय. नक्की नक्की. निवेदक म्हणजे खरं तर पहिल्यांदा निवेदक म्हटल्यानंतर आपल्याला सगळ्यांना आठवतात ते सुधीर गाडगीळ, द रिअल हटके मॅन, ज्यांनी या क्षेत्रामध्ये करिअर केलं. तर या डिस्कशनच्या सुरुवातीला मी खूप मनापासनं आय एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड, माझी कृतज्ञता व्यक्त करतो की त्या माणसाने 72 साली हे करिअर निवडलं. म्हणून मग त्याच्यानंतर 98 साली कुठल्या तरी मिलिंद कुलकर्णीला हा कॉन्फिडन्स आला की हो, याच्यात पूर्ण वेळ आपण करिअर करू शकतो. सो थँक्स टू ग्रेट सुधीर गाडगीळ. निवेदन याचा शब्दशः अर्थ जर घेतला, जो आपला शब्दकोश आहे, तर वाघो आपट्यांचा शब्द रत्नाकर ज्याला म्हणतो, की निवेदन म्हणजे वहन करणारा, चांगल्या गोष्टीचं कथन करणारा निवेदन. तर निवेदन सोपं आहे तसं जाणून घेण्यासाठी. वेगवेगळ्या गोष्टींच्या बद्दल प्रेक्षकांना समजावून सांगणारा माणूस. थोडक्यात कलाकार आणि प्रेक्षकांच्या मधला दुवा. ओके. सूत्रसंचालन म्हणजे कुठल्याही सोहळ्याला एका सूत्रामध्ये गुंफून तो सोहळा कंटाळवाणा न होता रंजक पद्धतीने त्याचा एक विशिष्ट वेग, एक स्पीड मेंटेन ठेवणारा. 75 असते कोणाची तरी, कुठल्या तरी संस्थेचा वर्धापन दिन असतो, पुरस्कार सोहळे असतात, तर त्याला एका सूत्रामध्ये बांधून, म्हणजे त्या कार्यक्रमाचा फ्लो, त्याची रूपरेषा डिझाईन करण्यापासून ते एक्झिक्यूट करण्यापर्यंत, ते चांगल्या पद्धतीने मार्गी लावण्यापर्यंत जो माणूस जबाबदार असतो आणि उत्तम रीतीने पार पडतो, तो सूत्रसंचालक असतो. निरूपण हे जरा जास्त खोल विषय ज्या माणसांचा आहे, त्या मला अजूनही स्वतःला निरूपणकार म्हणून घ्यायला भीती वाटते. कारण का, तर या महाराष्ट्राने इतक्या दिग्गज लोकांना ऐकलेलं आहे. जसं आमचे प्राचार्य शिवाजीराव भोसले सर होते, प्राचार्य राम शेवाळकर सर होते, नंतर विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर आहेत, दभी कुलकर्णी सर, शंकर वैद्य सर कविवर्य, किसन महाराज साखरे. तर अशी अध्यात्माची जोड असणारी आणि त्या विषयाचं प्रचंड, म्हणजे निरूपण याचा अर्थ अगदी साधा सोपा सांगायचं झालं तर, संतवाणीचा जो कार्यक्रम असतो, अभंगांचा कार्यक्रम असतो, संत रचनांचा कार्यक्रम असतो, किंवा कुठल्याही रचनेचं आंतररूप
हे प्रेक्षकांना उलगडून दाखवणारा. ज्ञानेश्वरांचा अभंग असेल, हम्म. समजा ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. तर हे काय भ्रमरा म्हणजे काय? ऋणू म्हणजे काय? सांडी तू अवगुणू म्हणजे काय? हे इतकं उलगडून सांगण्याची क्षमता ज्या माणसामध्ये आहे, तो निरूपणकार असतो आणि असे असंख्य दिग्गज महाराष्ट्रामध्ये निरूपणकार होऊन गेलेले आहेत. आजच्या मितीला सुद्धा आहेत. जसं मी शंकर अभ्यंकर सरांचा उल्लेख केला. अत्यंत डीप नॉलेज, प्रचंड अभ्यास, खोल अभ्यास. अथर्व शीर्षापासून ते ज्ञानेश्वरांच्या विराण्यांपर्यंत ते कोणत्याही विषयाची अशा प्रकारे उकल करून अ, प्रेक्षकांचा आनंद वाढवू शकतात. हम्म. आणि संशोधक म्हणजे आता मी जे संशोधनाचं काम करतो, तर आपल्याकडे जनरली संशोधक म्हटल्यानंतर अरे बापरे! प्रचंड कागदपत्र आजूबाजूला ठेवून बसलाय किंवा हम्म. त्या टाइपचं नाही. पण हे एक वेगळ्या प्रकारचं रिसर्चच आहे, संशोधन आहे. कसं? हम्म. तर रिएलिटी शोज जे असतात, गाण्यांच्या स्पर्धांचे जे कार्यक्रम असतात, जसं आपण कलर्स मराठीवरती आता सूर नवा ध्यास नवा बघितलं हम्म. किंवा झी टीव्हीचं सारेगमप असेल. कार्यक्रम. तर या रिएलिटी शोजला, या स्पर्धांच्या कार्यक्रमांसाठी संशोधक हा एक असाइन्ड जॉब असतो, एक काम असतं नेमून दिलेलं. आणि त्याचं काम असतं असं, की जे गाणं परफॉर्म होत असतं, जे गाणं सादर होणार असतं, त्या गाण्याची सगळी इत्थंभूत माहिती, ओके. ते कोणी लिहिलंय, कोणी संगीतबद्ध केलंय, कोणी गायलंय, कुठल्या चित्रपटातलं आहे, किती सालचं आहे, कोणावर चित्रित झालेलं आहे, त्यावेळेला घडलेली काही एखादी सुंदर घटना आहे का, एक रंजक किस्सा आहे का, हे सगळं इनपुट त्यांनी स्पर्धेच्या परीक्षकांना द्यायचे असतात. हम्म. हम्म. आणि त्याचा बेस धरून ते परीक्षक बोलत असतात. म्हणजे सादर झालेल्या गाण्याच्या काय त्याची योग्यता आहे, हे ते उत्स्फूर्तच असतं. ते काही स्क्रिप्टेड नसतं, की तुझं गाणं कसं झालंय, हे तिथल्या तिथं ऐकूनच सांगतात. पण त्यांना बोलायला सुरुवात करायला एक चांगला बेस, एक पाया, एक आधार मिळतो, की "बाळा, आत्ता तू गायलीस ना, जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजची." तर हे गाणं कोणी लिहिलंय माहितीये का? रानकवी नादू महानोरांनी हम्म. लिहिलंय. हम्म. आपले आदरणीय बाळासाहेब मंगेशकर पंडितजी, हृदयनाथजी यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. तर हा त्यांना एक धागा मिळावा बोलण्यासाठी म्हणून ती व्यवस्था केलेली असते. त्याला ते संशोधनाचं काम आहे आणि तसंही संशोधन हे निवेदक करतच असतात. प्रत्येक कार्यक्रमाच्या लिस्टच्या निमित्ताने वेगवेगळ्या कन्सेप्टवरती, संकल्पनांवर कार्यक्रम असतात. तर त्याची माहिती गोळा करावी. असं अशी 4-5 ह्या गोष्टी आहेत आणि या चारही गोष्टी मी काम करत असतो. म्हणजे निवेदक म्हणून, सूत्रसंचालक म्हणून, प्रकट मुलाखतकार म्हणून, निरूपण म्हणून आणि संशोधक म्हणूनही. तर मला खूप मजा येते, आनंद मिळतो या 5ही प्रकारांमध्ये काम करताना. असं म्हणजे आहे. असं आय थिंक इट इज गेटिंग रिफ्लेक्टेड की हे सगळे एकमेकात वुवन आहेत, एकमेकात सगळे धागे एकमेकात एक गोवलेले असे रोल्स आहेत की एकाचा दुसऱ्यामध्ये डेफिनेटली फायदा होतो किंवा एकाच्या प्रिपरेशनचा दुसरीकडे वापर करता येतो, राईट? हो, हो. नक्कीच, नक्कीच येतो. चॅनेलमध्ये ज्यावेळेला संशोधक म्हणून मी जात असतो, त्यावेळेला मी स्वतः निवेदक असल्याचा मला प्रचंड फायदा होत असतो. याचं कारण असतं, की समजा एखाद्या पर्वामध्ये, एखाद्या शेड्यूलमध्ये 150 गाणी परफॉर्म होत आहेत. तर ऑलरेडी त्याच्यातली 75 किंवा 100 गाणी ही मला माहिती असतात. कारण या ना त्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये ज्या मी निवेदक म्हणून सहभागी होतोय बाहेर, त्या कार्यक्रमांमध्ये ती सादर केलेली असतात. त्यामुळे त्याची एक 60-70% माहिती आपल्याकडे असतेच. मग नव्याने माहिती गोळा करायला अजून मजा येते. त्या निमित्ताने आपलाही अभ्यास वाढतो आणि तू म्हटलं शिरीष ते बरोबर आहे, की या गोष्टी एकमेकाला गुंफलेल्या संलग्न आहेत. आहेत, जोडून आहेत, हां, जोडून आहेत त्याचं पोषक आहेत. कॉम्प्लिमेंटरी एकमेकाला आहेत. हम्म. त्यामुळे ती मजा आहे त्याची, त्या कामाची. आता मगाशीच उल्लेख झाला की मुलाखतकार सुधीर गाडगे, हो, हो. जे माझ्या दृष्टीने सुद्धा मुलाखतीमधले एक मानाचं स्थान आहे, हो, हो. पायोनियर आहेत ते. पायनियर आहेत. तर त्यांची पण मुलाखत तू घेतलीस असं मी एका ठिकाणी बघत होतो. तर हो. त्याच्यात कसा अनुभव होता? म्हणजे दडपण आलं होतं का का त्यांनी ते खेळीमेळीने पुढे नेलं का कसं झालं ते? दडपण मला अर्थातच आलं होतं. त्यांची मुलाखत मी आत्तापर्यंत 3-4 वेळा घेतलेली आहे.
पहिल्यांदा ज्या वेळेला मुलाखत मी घेतली, त्यावेळेला पुण्यामध्ये पुण्याचे माजी उपमहापौर दिलीप बराटे यांचं साहित्यिक आणि कलावंत संमेलन होत असतं दरवर्षी आणि मी त्यांच्याशी असोसिएटेड आहे त्या संमेलनाच्या दुसऱ्या वर्षापासून म्हणजे 2001-2002 पासून. तर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये ते संमेलन होतं आणि मग मुलाखतकाराची मुलाखत तर मिलिंदराव तुम्ही घ्या मुलाखत त्यांची. तर त्यावेळेला एक अगदी थोडासा परिचय माझा होता. हं, पण गाडगिळांच्या बद्दल मी इतकं ऐकलेलं होतं आणि शेवटी कसं होतं, की आदर्शच ना. जरी हं, त्यांच्याकडे थेट मी काहीही शिकलेलो नसलो, तरी सुद्धा त्या माणसाचे कळत-नकळत तुमच्यावर उपकार आहेत, की तो यशस्वी झाला म्हणून तुम्हाला या क्षेत्रामध्ये करियर करण्याचा कॉन्फिडन्स आला. कोणी मान्य करत असतील, कोणी मान्य करत नसतील, पण हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दलचा आदर होता. त्यांना अनेकदा मी परफॉर्म करताना बघितलेलं होतं. मी ज्यावेळेला 91 साली अहमदनगरला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून शिरीष नोकरी करत होतो. त्यावेळेला अरुणदात्यांचा कार्यक्रम नगरला सहकार म्हणून थिएटर आहे, सहकार सभागृह. तिथे आलेला होता आणि दिवसभर ते डॉक्टरांचे कॉल करायचे. फिरती मला प्रचंड असायची, पण या गोष्टीची आवड होती. तर आमचा एम.आर. लोकांचा मित्रांचा ग्रुप आहे. आम्ही दाते साहेबांचा तो कार्यक्रम बघायला गेलो, शुक्रतारा आणि त्याचं सूत्रसंचालन गाडगीळ करत होते. आणि त्या सहकार थिएटरमध्ये एक कोणतरी माणूस होता बाल्कनीमध्ये, तो सारखा शिट्ट्या वाजवायचा. तर ते कुठलंही गाणं असू दे, बोलणं असू दे, तर शेवटी दातेसाहेब सुद्धा वैतागले. म्हणे, "अरे काय गाणं बघून तरी शिट्ट्या वाजव ना यार," म्हणले. "इथं लोकं एवढे सिन्सिअरली बोलतायत वगैरे." मग गाडगिळ्यांनी माईक हातात घेतला आणि सांगितलं, "थिएटरमधले दिवे लावा." हं. आणि म्हणले, "अंधारातनं शिट्ट्या मारणं फार सोपं आहे. मी आपल्याला जाहीर आव्हान करतोय. तुम्हाला आव्हान देतोय," म्हणलं मी. "तुम्ही माझ्या शेजारी येऊन बसून बोलून दाखवा 2 वाक्य. हं. लावणी असेल तर शिट्टी वाजवा. बोलताना, दातेसाहेब गाताना कशाला एवढ्या शिट्ट्या वाजवतायत?" आणि मग त्याच्यानंतर तो जो कोण असेल माणूस हं. नटोरियस टवाळखोर, तो शांत झाला. तर मी असं त्यांना खूप वेळेला परफॉर्म करताना बघितलं होतं. त्यामुळे त्यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांच्याबरोबर काम करणारी लोकं ही मला सीनियर होते, पण त्यांच्याबरोबर मी निवेदन करायला सुरुवात केली होती. उदाहरणार्थ ऋषिकेश रानडेचे वडील प्रमोद रानडे प्रमोद रानडे. हं, किंवा बाकीचे वादक मंडळी, आमचा पेटीवादक मिलिंद गुणे होता. हं, असे अनेक लोकं जे गाडगिळांच्या बरोबर ऑलरेडी काम करत होते, त्यांच्याकडनंही मला माहिती मिळत होती. योगायोगाने अनेक लोकांना मी भेटलो होतो. BMCCचे प्रिन्सिपल सी.जी. वैद्य सरांना मी भेटलो होतो, की गाडगीळ अभ्यासामध्ये कसे होते, ते BMCCला होते. अशी ती माहिती गोळा करून त्यावेळेला मी ती पहिली मुलाखत घेतली. गाडगिळांचं मन एवढं मोठं, की मी सलग 2 मुलाखती घेणार होतो. पहिली मी सुरेखा पुणेकरांची मुलाखत घेणार होतो. आणि त्याच्यानंतर गाडगीळ साहेबांची मुलाखत घेणार होतो. तर मी जेव्हा त्यांना फोन केला, की दिलीप भाऊ म्हणजे बराटे विचारतायत, "तुम्हाला आणायला गाडी कधी पाठवू दे? आपल्या मुलाखतीची वेळ 7 वाजता आहे. काय XYZ?" तर ते म्हणले, "नाही, नाही, मी आधीच्या मुलाखतीला स्वतः माझा येऊन बसणार आहे." तर म्हणलं, "अहो कशाला गुरुजी तुम्ही पहिल्या रांगेत बस." "नाही, नाही," म्हणले, "सुरेखा पुणेकरांना तू कसं बोलतं करणार आहेस हे बघायची मला फार उत्सुकता क्या आहे. बात है! कारण मी सुद्धा त्यांची मुलाखत अजूनपर्यंत घेतलेली नाहीये." सुंदर. आणि मग सुरेखा पुणेकर त्यावेळेला मला वाटतं अमेरिका का इंग्लंडमधल्या एका प्रख्यात हॉलमध्ये परफॉर्म त्यांनी केलं होतं. आणि त्या तसं परफॉर्म करणाऱ्या त्या भारतातल्या दुसऱ्या का तिसऱ्याच आर्टिस्ट होत्या. त्या जागेचं नाव तो मुद्दाम मुलाखतीत आल्यानंतर गाडगिळांनी खालनं पहिल्या रांगेतनं उभं राहून ते मोठ्यांदा सांगितलं होतं. आणि खूप रिलॅक्स केलं त्यांनी मला. प्रचंड हं, रिलॅक्स केलं. मग मैत्री अ, मैत्री म्हणजे मी नाही म्हणायचं. त्यांनी मला मित्र म्हणून स्वीकारलंय. ते सीनियरच आहेत. त्यांनी खांद्यावर माझ्या हात ठेवलाय. खूप प्रेम केलं. बाहेरनं त्यांना सगळं कौतुक कळायचं. तर त्यांना कुठलाही पुरस्कार ज्यावेळेला मिळतो गाडगीळ सरांना आणि जेव्हा त्यांना कोणताही मुलाखतीत इतर लोकं प्रश्न विचारतात, की तुमचे लाडके, तुमचे आवडते निवेदक कोण आहेत? तेव्हा ते 2 नावं घेतात. एक माझं नाव घेतात आणि ठाण्याची माझी मैत्रीण आहे, धनश्री लेले, अप्रतिम बुद्धिमान आहे. हं, तिचं नाव घेतात. तर कसं असतं, की स्वतःची कारकीर्द ऐन बहरात असताना सुद्धा त्याच फील्डमधल्या आपल्या ज्युनियर माणसाला असं जाहीर त्याचं ब्रँडिंग करायला सुद्धा मन मोठं लागतं. सो राइट. आय विल ऑल्वेज ग्रेटफुल टू गाडगीळ सर आणि खरोखर ते फार दिलदार आहेत. आम्ही आता तर इतकं म्हणजे भीड ती चेपलेली आहे ना, हं, की खूप मजा येते. आता लेटेस्ट म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये सहकार नगरच्या गजानन महाराज मंदिरात मी त्यांची मुलाखत घेतली होती आणि त्याला गाडगिळांच्या रोजच्या बैठकीतले अनेक लोकं आले होते.
जे अत्यंत टिपिकल पुणेरी घनिष्ठ. समीक्षक आहेत ते हां. मित्र मंडळी सगळी, ते सगळेजण खुश होते आणि त्यांनी सांगितलं, की "गाडगीळ अरे, बऱ्याच वर्षांनी फार वेगळे पॉइंट काढून सुधीर तुझी मुलाखत घेणारा माणूस भेटला." आणि त्यातले एक दोघं जण माझे सुद्धा मित्र आहेत. पत्रकार शैलेंद्र परांजपे असेल, हं. डॉक्टर प्रसाद पिंपळखरे आहे. तो शाळेत होता आपल्या. नंतर फार्मसीला माझ्या बरोबर पण होता. तर ती एक पावती मिळते आपल्याला आणि त्यांनी कधीच आखडून वागणं नाही, आढेवेढे नाहीत. एकदम कम्फर्टेबल. तुला काय विचारायचं ते विचार रे किंवा एकत्र बसणं सिटिंगसाठी. अजूनही ते तयारी करतात. म्हणजे या मुलाखतीला मी जेव्हा गेलो होतो त्यांच्याकडे, ते म्हणले, "बरं झालं तू आलास" म्हणले. "आता या सगळ्याची एक झेरॉक्स काढून मला दे. म्हणजे मला बसावं लागेल" म्हणले "मिल्या, हे सगळं तयारी करायला." करून वास्तविक समजून त्यांना घ्यायला. कोण काय बोलणार आहे? ते सहज उठून आले असते. इतकं त्यांच्याकडे मोठा साठा आहे. 50 वर्षाचं करिअर आहे त्यांचं. हं. आणि मोठा माणूस आहे. बाप माणूस आहे तो. खूपच मोठा माणूस. म्हणजे थोडक्यात असं आहे की आपण बिझनेसच्या दृष्टीने बघता हो. तुम्हाला जरी हे हे कॉम्पिटिशनमध्ये असले, जरी ते प्रथितयश असतील आणि ते एस्टॅब्लिश्ड असतील आणि नाव मोठं असेल, प्रसिद्धी मोठी हं. असेल त्यांच्याबरोबर, तरीही कॉम्पिटिशन जरी बाजूला ठेवता सगळ्यांनाच इक्वल स्पेस देणे हो. आणि वाव करून देणे, हा एक मला त्याच्यातनं डेफिनेटली एक कॅरेक्टरिस्टिक दिसते आणि होय, होय. डेफिनेटली इट रिक्वायर्स अ बिग हार्ट करेक्ट. देअर. येस, येस. आता थोडंसं मागे वळून बघता मला असं दिसतंय की ही सगळी जी कारकीर्द आहे हं. त्याच्यात मोठा भाग हा अभ्यासाचा आहे असं मला वाटतं, हो. की हे मोठमोठे आपण म्हणले की मुलाखतकार म्हणून म्हणायचंय किंवा एक संशोधक म्हणून म्हणायचंय. हे खूप मोठे शब्द आहेत. त्याच्या मागं खूप मोठा अभ्यास दडलेला आहे. तो साहित्याचा अभ्यास आहे, तो कलेचा अभ्यास आहे, तो आत्ताच्या संस्कृतीचा अभ्यास आहे. अ, हे सगळं करताना अ, कुठं असं नाही वाटलं की आपण इर्रिलेव्हंट होतोय किंवा आपल्याला चॅलेंज येतोय? का हे आवडीचे पहिले शाळेपासून आवडीचे सब्जेक्ट होते? हो, शाळेपासून अर्थातच आवडीचे सब्जेक्ट होते. तुला नक्की आठवत असेल, आपण वी वेअर सो प्रिव्हिलेज्ड म्हणजे आपण भयंकर नशीबवान अशी बॅच होती आपली, की आपल्याला सलग 3 वर्ष एकच बाई क्लास टीचर होत्या. हे कधी बरोबर. घडत नाही हं. शालेय जीवनामध्ये. अर्थात आपल्या लाडक्या शैलजा दापकेबाई दाबके. आणि त्यांनी जे पाठांतर करून घेतलं होतं किंवा पहिल्या तासाला दापकेबाईंच्या सुरुवातीला जे श्लोक, जी स्तोत्र त्या म्हणायला लावत होत्या आणि मला आठवतंय 5वी 6वी पासनं म्हणजे खरोखर फारच नशीब आपलं मोठं होतं, की अशा शाळेत आपण शिकलो. अ, रानडे बालक मंदिर, नवीन मराठी नवीन शाळा, मराठी. त्याच्यानंतर रमणबाग आणि येस. असे शिक्षक होते, की म्हणजे लेले सर, केशव दत्तात्रय अभ्यंकर सर, कृष्ण सीताराम जोशी, कृषी ऋषी जोशी. आता जोशी सर. जोशी सर गेले हो, मागच्या महिन्यामध्ये. बरोबर. नंतर दापकेबाई, दापके सर, देव सर देव सर संस्कृतचे. संस्कृतचे. हं. असं तर सगळ्यांनी फारच अ, तासाच्या मिनिटांचा हिशोब न करता जे शिकवलंय. 6वी ला इंग्लिशला अभ्यंकर सर होते. मला आठवतंय तो धडा शिकून झाल्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं, की तुम्ही वाचा आणि वाचताना ओठांच्या हालचाली नाही व्हायला पाहिजेत. म्हणजे आपण असं म्हणतो, की आपल्याला ते असे एकदम बाळबोध धडे होते. मराठी मीडियम असल्यामुळे इंग्लिशचे. हं. नेबर्स बेबी सिक किंवा असं. तर ते नेबर्स बेबी सिक अशा टाईपानं वाचायला लागल्यावर त्यांनी थांबवून सांगितलं होतं, की डोळ्यांनी वाचायचं. हं. डोळ्यांनी वाचायचं म्हणजे काय? त्याचा अर्थ आता 40शी उलटून गेल्यानंतर डोक्यात प्रकाश पडतो, की जेव्हा तुम्ही डोळ्यांनी वाचता ओठांच्या हालचाली न करता, त्यावेळेला तुम्ही सगळ्यात हायेस्ट लेव्हल ऑफ कॉन्सन्ट्रेशननी तो कंटेंट वाचत असता. जो तुमच्या मेंदूमध्ये झिरपत असतो, मदत होत असते. तर हे इतकं दूरदर्शीपणा मग नंतर वपू काळे, पु. ल. देशपांडे, कविता असं ते सगळं शिकवणाऱ्या लोकांचे फार उपकार आहेत, की त्यांनी गोडी लागेल लावली ती. आपल्याला असं शिकवलंय बेसिकली. थोडक्यात बाल्य आणि तारुण्य तसंच ठेवून त्याच्या बरोबर जे काही आवड आहेत, त्या बिल्ड करत करत ह्या करिअरची मार्गक्रमणा झाली असं म्हणता येईल. हो, हो. अगदीच, अगदी, अगदी. अ, 100% तसं म्हणता येईल. कारण प्रश्न कायम येतो, की आता मला हे प्रोफेशन करायचं असेल, हं. हा उथळ प्रश्न वाटेल, पण मला हे प्रोफेशन करायचं असेल, तर मला काय करायला लागेल? 21 अपेक्षित किंवा काहीतरी सापेक्ष पटकन मला पी हळद आणि हो गोरी अशा प्रकारे काहीतरी सोल्युशन आहे का? तर त्याचं उत्तर मी विचारत होतो, की कसं
कसं बघता येईल याच्याकडे? कारण हा म्हणजे आता थोडंसं म्हणलं तर हे हिमनगाचं फक्त तुम्ही जेव्हा स्टेजवरती येता आणि तो बोलायला लागतो, ओवी हो आठवते, रेफरन्स आठवतात, कोणताही माणूस येतो त्याच्याबद्दल सगळी सालांची व्यवस्थित गोड बांधली जाते. हो हो पण त्याच्या मागं त्याच्यात मागं मोठं वाचन आहे, त्याच्या मागं मोठा इतिहास आहे. तर ते कसं कसं नवीन नवीन एंटरप्रेनरनी कसं बघावं त्याच्याकडे? नवीन एंटरप्रिनरनी त्याच्याकडे एक उत्तम संधी म्हणून बघावं. शुद्ध, छान, सहज आणि प्रवाही बोलणाऱ्यांची खूप गरज आहे या क्षेत्रामध्ये, की ज्याचं भाषेवर प्रभुत्व आहे. मी अवघड म्हणत नाहीये. कारण आता अलीकडे ते भाषेचे पण बरेच वादविवाद असतात, की भावना व्यक्त व्हायला पाहिजे, न आणि नचा काही फरक नाही पडत वगैरे. ओके, ठीक आहे. त्या वादात आपल्याला पडायचं नाहीये आणि तो विषय पण चर्चेचा नाहीये. पण तरी सुद्धा स्पष्ट बोलणारी माणसं पाहिजेत. शुद्ध बोलणारी, सहज बोलणारी, अवघड नाही. आणि एक काय असतं, निवेदनामध्ये करिअर करताना तुम्हाला खूप कमी वेळामध्ये ती गोष्ट सांगायची असते. खूप प्रचंड वेळ घेतला तर काही त्याच्यात उपयोग नाही ना. म्हणजे मग तिथं तुमची सिच्युएशन इतकी ट्रिकी आहे, पोझिशन, की तुम्ही धड वक्ता नाहीये आणि धड श्रोता पण नाहीये. गाणं संपल्यानंतर तुम्ही वक्ता आहात आणि गाणं सुरू झाल्यावर तुम्ही श्रोता आहात. श्रोता आहात. ही राईट. तुमची सारखा उन्हा-पावसातला हा खेळ चालू आहे स्टेजवरती आणि तरी तुम्हाला सजग राहायचंय, की गाणं सुरू असताना काही गडबड नाही ना झालेली किंवा काही गंमत झालीये का? म्हणजे तिथं भान हरपून पण चालणार नाही, भान सुटून चालणार नाही. तर म्हणून नवीन येणाऱ्या माणसांनी अवांतर वाचन खूप करावं. टेलर मेड त्याला काहीही सांगू शकत नाही आपण. आणि दुसरं असं आहे, की प्रत्येकच क्षेत्रामध्ये आहे. या क्षेत्रामध्ये तर जरा जास्त आहे, की तुम्ही काम करायला सुरुवात केल्याशिवाय तुम्हालाही पटकन कळत नाही. म्हणजे कार्यशाळा जर घेतली निवेदनाची मी किंवा सभाधीटपणाची, तर त्याच्यामध्ये मी हे सांगू शकतो, की तुम्ही अमुक वाचा. चला मोठमोठ्या लोकांची चरित्र वाचा. तुम्ही व्यक्तिचित्र वाचा. तुम्ही अवांतर वाचन करा. तुम्ही माणसं ऑब्झर्व्ह करा. पण कशाला काय कनेक्ट करायचंय हे ज्याच्या त्याला प्रॅक्टिसनी पाण्यात ते पडल्याशिवाय नाही पोहता येणार. बेसिक नियम म्हणजे बेसिक एक वाट कळेल, पण तो संग्रह स्वतःचा स्वतःला वाढवावा वाढावं लागेल. लागेल. कुठल्या वेळी आपण काय विकत घ्यायचंय म्हणजे काही वेळेला असाही प्रश्न पडतो, की अरे एवढी पुस्तकं कशाला विकत घेतली? पण ही अशी गोष्ट आहे, की तुम्हाला रात्री 2 वाजता सुद्धा एखादा रेफरन्स लागू शकतो. आणि त्यावेळेला तुमच्या संग्रही असणारं पुस्तक हे फार मोठा तुम्हाला दिलासा देऊन जातं, आनंद देऊन जातं, की क्या बात है यार! हे आयत्या वेळी आलेल्या प्रोग्रामसाठी ही तयारी करताना आपल्या संग्रही ते पुस्तक आहे. आणि बरोबर. जसं तुम्ही वाचत जाता, तसं तुम्हाला कळतं, की अजून फार काही राहिलंय वाचायचं आयुष्यामध्ये. म्हणजे मला आता हे खरंच 40शी नंतर कळलं, की नाही यार, एका जन्मात तर इतकं लिहून ठेवलंय राव लोकांनी. मी कसं विचार पुरं करतो, पडणार? कसं कसं पुरं पडणार? आपण पुरं पडणार आणि त्यांनी लिहिताना त्यांनी कसा एवढा वेळ काढला असेल. हां. मी बाबासाहेब पुरंदरेंचं राजा शिवछत्रपती काल वाचत होतो. रणजित देसाईंचं श्रीमान योगी रेफर करत होतो. काल कार्यक्रम होता शिवराज्याभिषेक दिन सोहळा ऑनलाईन, त्याच्यात मी सहभागी झालो होतो. तर या लोकांनी माहिती कधी गोळा केली असेल? त्यांनी कधी ते लिहिलं असेल? असे 500, 500, 700, 800 पानाचे ग्रंथ, पुस्तकं. शिवाजी सावंत आपले, छावा, मृत्युंजय, अ, अ, नंतर इतक्या अशा गोष्टी म्हणजे मृत्युंजय लिहिताना महाभारत घडलं त्या सगळ्या ठिकाणी शिवाजी सावंत जाऊन आलेत हो. म्हणजे कसं त्यांनी वेळ काढला असेल, कसा त्याला फार सुंदर शब्द आहे, आसन विजय. तुमच्या बैठकीवर विजय मिळवला पाहिजे. तर राईट. तो त्यांनी मिळवला होता म्हणून इतकं प्रचंड लिखाण त्यांनी केलंय. राईट. किती लेखन करून ठेवलंय लोकांनी. गदी माडगुळकर आमचे, गाणी असतील, गद्य असेल, अरे बापरे! केवढं लिखाण. पु. ल. देशपांडे, तुम्ही कुठलंही घ्या साहित्यिक, विश्राम बेडेकर घ्या, कोणीही घे. ऐतिहासिक मधला घे, ललित मधला घे. काय त्या लोकांची बैठक असेल, त्यांची आकलन शक्ती काय असेल, असे खूप प्रश्न पडत असतात मला. आणि मग आपल्यातल्या थोड्या आळशीपणालाही दोष देतो आणि ठीक आहे, परत नव्याने वाचायला सुरुवात क्या बात है! करतो. फार लिहिणाऱ्यांचे पण उपकार आहेत. तर सुंदर. हे असं वाचत राहिलं पाहिजे. कधी काय उपयोगी पडेल सांगता येत नाही. थोडक्यात एंटरप्रेन्योरशिपमध्ये जे चॅलेंजेस असतात, एनिथिंग दॅट यू स्टार्ट न्यूली, हो वेअर यू टू नो द मार्केट, काय कोणासाठी आपण करतोय
आपल्यासाठी टूल्स टेक्नॉलॉजीज काय आहेत, आपल्याला करेक्ट. त्याच्याबरोबर काय घेऊन जायचंय, त्याचा शिधा किंवा त्याचं रॉ मटेरियल जे ग्रंथाच्या स्वरूपात आहे, जे काही गोष्टी आता ऑनलाईन पण अवेलेबल झालेल्या आहेत. जुन्या लोकांकडनं जे आता आपण सुधीर गाडगिळांबद्दल बोललो की आपल्याला दुसऱ्याकडनं काय शिकता येईल, हा नतमस्तक होऊन दुसऱ्याकडनं शिकण्याची जी भावना आहे, आय थिंक दोज आर क्रिटिकल एलिमेंट्स फॉर एनीबडी हू वॉन्ट्स टू टेक दिस काइंड ऑफ अ करियर. हो, अर्थात. आता गुगल सर्च इंजिन तुम्हाला आहे उपलब्ध. मी कायम हा प्रश्न प्रोजेक्ट करतो गाडगिळांची मुलाखत घेताना किंवा त्यांच्याविषयी बोलताना, की गाडगीळ ज्या काळात मुलाखती घेत होते त्यावेळेला कुठे होतं गुगल? नव्हतं. त्यांनी ती माहिती कशी गोळा केली असेल? किती कष्ट घेतले असतील? काय असतं, सहज माणूस आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणजे आपल्याकडे बऱ्याच वेळेला लोकं खूप किरकोळीत घेतात त्याला. असं नसतं. त्यांनी किती कष्ट घेतले असतील, किती लेगवर्क त्यांनी केलं असेल, पायपीट केली असेल. त्यांची दिनचर्या एकदा ऐकल्यानंतर थक्क व्हायला होतं, की पहाटे 5:00ला उठून आकाशवाणीला जायचे. तिथनं शिवाजीनगरला रेल्वे पकडून मुंबईला जायचे. मुंबईला एका कंपनीमध्ये व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून काम करायचे. त्याच्यानंतर ते संध्याकाळी दूरदर्शनवर जायचे. दूरदर्शनवरनं पुन्हा तिथे कुठेतरी जवळपास रात्री मंत्रालयाला चैत्रबनातला कार्यक्रम ठरलेला असायचा. ते करून पुन्हा मध्यरात्री ते पुण्याला यायचे. म्हणजे एका दिवसात 4-5 मीडियममध्ये कामं करून माध्यमांमध्ये पुन्हा ते फ्रेश राहणं. तर आता नशिबाने आपल्याला Google, Wikipedia हे अवेलेबल आहे. बऱ्याच अनेक गोष्टी आहेत. माणसं अवेलेबल आहेत रेफरन्ससाठी. पण मी तुला हे अगदी सांगतो, की माणसांना भेटून आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही 2-3 ठिकाणावरनं ती इन्फॉर्मेशन क्रॉस चेक केल्याशिवाय ती नाही छातीठोकपणे ऑथेंटिक होत. हां, ती मजा छातीठोकपणे जास्त शिकणं. आहे हम्म. माहिती घेण्यामध्ये. गुड तर गुड हे आहे सगळं. सुंदर. आता थोडंसं असं बघता की हे सगळं व्यवस्थित चालू आहे, 20 वर्षामध्ये रिसर्च केलेला आहे, जम बसलेला आहे, मोठमोठ्या लोकांच्या मुलाखती झाल्या आहेत, मोठ्या कार्यक्रमामध्ये पाठ केला आहे, रिसर्चर म्हणून नावारूपाला आलेलं आहे. पण एकदम हा आपला लॉकडाऊन होतो, पॅन्डेमिकचा संकट येतं, कोरोनाचं संकट येतं. हो. तर काय मनामध्ये काय घडलं अशा या सिच्युएशनमध्ये? मनामध्ये घडलं म्हणजे प्रचंड वाईट वाटलं. याचं कारण लोक म्हणतात फोन करून प्रेमाने, की "अरे वाह! वाह! आता अगदी हुकमी एकांत मिळालाय बरं का. विश्रांती मिळाली बरं का. आता वाचत जा." हो, पण ते वाचायला अतिशय प्रामाणिकपणे मी तुला सांगतो, की वाचायला बसलं जरी, मनस्थिती जी तरी सुद्धा तुमच्या कुठेतरी मनाच्या तळाशी ही मिळालेली विश्रांती ही नुकसानीतनं मिळालेली आहे. हे जात नाही तुमच्या मनातनं. खरंय. तुमच्या कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड मधनं. आणि ही परिस्थिती अनेक कलावंतांची असणार आहे, की कित्येकांना तसंही आमचं आयुष्याचं घड्याळ थोडं उलटच असतं म्हणजे झोपेचं. पण आता तर काळजीने म्हणा किंवा यांनी झोप येत नाही. याचं कारण विशेषतः लाईव्ह परफॉर्मन्सवर जे लोक सगळं बंद. अवलंबून आहेत माझ्यासारखे, आमचे वादक मंडळी आहेत, गाणारे आहेत. तर आमच्या सगळ्यांचं करिअर ही दुसऱ्या माणसाची वेळ आणि त्याचे पैसे याच्यावर अवलंबून आहे. ओके. तर म्हणून ही काळजी वाटते, की ओके हे नॉर्मल कसं अचीव्ह होईल? नॉर्मल्सी कशी येईल? लोकं एकमेकांमध्ये मिसळायला लागतील. मिसळायला लागल्यानंतर त्यांच्या मनातली भीती जाईल. ती भीती गेल्यानंतर ते पैसे कमवतील. पैसे कमवल्यानंतर त्यांना करमणुकीची आठवण होईल. करमणुकीची आठवण झाल्यानंतर कार्यक्रम ठरेल. त्या ठरलेल्या कार्यक्रमामध्ये निवेदक म्हणून मला आमंत्रण असेल का? तर असे प्रश्न मनात आणि पडतात शेवटी. बरोबर आहे. म्हणजे माणूस आहे, काळजी वाटते. पण कसं होतं ते रडून चालत नाही. दुःख आहे, ओके मान्य आहे. पण आता रोज मी हेच बोलून न्यूज मधनं आपण रोज ऐकतोय. परिस्थितीमध्ये किती फरक पडतोय? तर ते रोज आपण रडून उपयोग काय? मग आता म्हणताना ते म्हणतात, की हो सकारात्मक वगैरे किंवा ही काय सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट नाहीये, की जसं ते शिरीष कणेकरांनी लिहिलं होतं गमतीने एका त्यांच्या लेखामध्ये, की ते सायकियाट्रिस्ट का सायकॉलॉजिस्ट मला सांगतात, की तुम्ही समजा तिचं तुमच्यावर प्रेम आहे. अरे पण नाहीये ना तिचं माझ्यावर प्रेम. ती मला नाही म्हटलेली आहे. हां, तर असं नाहीये. हे सत्य स्वीकारून हां, पुढे मग जाणं. काय अव्हेन्यूज आहेत? तुमच्याकडे काय कौशल्य आहे? त्याच्यावर तुम्ही तुमच्या कमाईचे अजून काय दालनं उघडू शकता उघडू शकतो. करिअरमधली? याच्यावर विचार, डिस्कशन अनेक अभ्यासू आणि प्रचंड विचारवंत माणसं या फील्डमध्ये माझे मित्र आहेत. जसं कवी आमचा वैभव जोशी आहे. दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत आहे. आमचा अभिनेता दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी आहे. ऋषिकेश जोशी आहे.
म्युझिशियन फील्ड मधले आमचे पद्मश्री पंडित विजय घाटे आहेत, तबलजी दादा. आमचे अमर ओक, गोविंद बेडेकर आहेत. अमर ओक. तर हम्म. हा अमर अमर. ओक, अमर बन्सी. तर हम्म. आम्ही ते सातत्याने डिस्कस करत असतो की यातनं मार्ग कसा काढायचा, की लॉकडाऊन उठल्यानंतर ऑनलाईन तिकीट शो केला तर कसा रिस्पॉन्स मिळेल, हे डिस्कशन ब्रेनस्टॉर्मिंग चालू असतं. आणि ही नक्कीच खात्री आहे की लोक एकत्र येणार. किती आता लोक कंटाळलेत हम्म. भीतीपेक्षा. तर आणि लोक आता या लॉकडाऊन, आय थिंक लॉकडाऊन जातो पण आहे, ओपन अप हा होतोय. आय थिंक थिंग्स आर गोइंग पॉझिटिव्ह. पण याच्यामध्ये सुद्धा जसं सांगत होतास की शिवरायांबद्दल असेल किंवा मास्क हो तुझे सलाम हा नवीन जो काही कन्सेप्ट आहे, होय होय यू हॅव बीन वर्किंग ऑन इट. म्हणजे हो हो अर्थात. म्हणजे ऍक्च्युली तुला सांगू का, मा तुझे सलाम हा कार्यक्रम मागच्या वर्षी लॉन्च होणार होता 15 ऑगस्टला पुण्यामध्ये. एका दिवसात 5 कार्यक्रम त्याचे होणार होते. बर. तेवढी तयारी झालेली होती. पण दुर्दैवाने पश्चिम महाराष्ट्राकडे जे संकट आलं पुराचं, सांगली, कोल्हापूर, खूप मोठं नुकसान झालं. तिथेही आमचे फार जवळचे मित्र आहेत, आमच्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. परवाच आम्हाला मिरजेचे आमचे श्रीराम संस्थेचे चंदू कुलकर्णी, तर ती तिकडच्या भागातली पद्धत आहे. चंदू मालक, मिलिंद मालक, किंवा हम्म. आमचे होगाडे साहेब रसिक संस्थेचे इचलकरंजीचे, आमचे कोल्हापूर सकाळ पेपरची सगळी टीम, जी ऊर्जा म्हणून इन्स्पिरेशनल टॉक सिरीज करतात, ती ती सगळी मित्रमंडळी आहेत. कोल्हापुरामधले प्रसाद जमदग्नी आमचा मित्र आहे, बाकी मंडळी आहेत. तर ती फोनवरनं आदान-प्रदान होत असते. तर ते सगळेजण संकटात होते. आणि मग ऑर्गनाईज करणाऱ्या संस्थेने हे ठरवलं की एक मीडिया हाऊस होतं ते, तो कार्यक्रम करणार होते. की आता तिकडे अशी वाताहत झालेली असताना आपण ते सेलिब्रेटिव्ह मूड मध्ये नको मिलिंदजी करायला. ओके ठीक आहे. मग ते पुढे पुढे जात, आता मग मी विचार केला की अजून ते ब्रशअप करू. म्हणून आता शिवाजी महाराजांचा कार्यक्रम काल योगायोगाने आला. संदीप पाटील नारायणपेठेतला जुना मित्र आहे, हिंदी गाण्यांच्या हम्म. कार्यक्रमाचा निवेदक आहे. खूप बरोबर. संघर्षातनं पुढे आलेला माणूस आहे. हम्म. अप्रतिम पर्सनॅलिटी आहे संदीपची. हम्म. आणि नवीन आता महिलांचे गेम शो कुठल्याही चॅनेलवर न दिसता हायेस्ट पेड तो करतो मित्र माझा. आनंद आहे, अभिमान आहे त्याच्याबद्दल. क्या बात है. हा सौभाग्यवती आणि गेम्स बॉन्ड नावाने. तर त्याचा परवा मला फोन आला की मिल्या, अरे असं असं करायचंय. म्हटलं क्या बात आहे, करू ना राव, आपल्याला अशा सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी. तर मग त्या निमित्ताने पुन्हा एकदा थोडंसं वाचन केलं. मग कविराज भूषणाची कविता असेल. मी तुला सांगू का, लॉकडाऊन मध्ये कलावंतांची जी भूक आहे ना, म्हणजे कामातनं मिळणारे पैसे ही जगण्यासाठीची गरज असली तरी सुद्धा प्रेक्षकांना भेटण्याची संधी, ती क्या वाट बात. सगळे कलाकार बघतात, हे मी तुला सुंदर, सांगतो. सुंदर, सुंदर. तर फारच त्या सुंदर, फारच हा सुंदर सांगितलंस. पैसे मिळत राहतात आयुष्यामध्ये, मिळतही राहतील. तू मला सांग ना, की भरपूर पैसे कमवलेल्या लोकांना सुद्धा फेसबुक लाईव्ह वर काय यावंसं वाटतंय? याचं कारण त्यांना त्यांच्या प्रेक्षकांना भेटायचंय. म्हणजे काही लोक म्हणतात ही इनसिक्युरिटी आहे. ओके, असेल काही लोकांना. पण त्याच्यात पण जो जेन्युइन पण आहे, त्यांना मनापासून वाटतंय, हा, मला ते माझ्या महत्वाचं आहे. प्रेक्षकांना भेटायचं आहे. आणि प्रेक्षकांसमोर येणं, एक लाईमलाईट मध्ये राहणं, तुमच्या मनाला ती सवय असते. कारण ही जी कलेची शाखा आहे ही परफॉर्मिंग आर्ट असल्यामुळे याच्यावरतीच अवलंबून आहे ती. हा, लोकांनी येणं, ते आदान प्रदान होणं, याला महत्व आहे. त्यामुळे लॉकडाऊन मध्ये तशा प्रकारचा तो अभ्यास जरा जास्त इरेला पेटून, आणि पुन्हा विषय क्रांतिकारकांचा असल्यामुळे ते करताना बरोबर. पण खूप मजा येते मला. क्या बात आहे. आनंद त्याचा मी घेतोय. मा लवकरच तो तुझे सलाम. लवकर तोच प्रोग्राम जोरात लॉन्च व्हावा, हो, अशी अगदी डेफिनेटली. अगदी, 100 गुड. टक्के. आता आपण एक गोष्ट बोलत होतो की बिझनेस म्हणून या गोष्टीकडे बघता बघता सारेगमा असेल किंवा सूर नावा ध्यास नावा असेल, याच्या मागं जेव्हा एवढी यंत्रणा उभी असते, म्हणजे हम्म. त्याचा कोणालाही आवाकाच नाहीये, तर त्याच्याबद्दल हो. थोडंसं माहिती सांगावं वाटतं की. अरे बापरे, मी सांगू का, म्हणजे फारच इंटरेस्टिंग विषय आहे. आणि इतकी तुम्हाला ऐकून आदर वाढेल या इंडस्ट्री बद्दलचा जो आहे तो. सगळ्यात मी कायम म्हणत असतो की जगातली सोपी गोष्ट आहे ती नावं ठेवण्याची. जसं बोट दाखवणे. खूप कष्ट करून करोडो रुपये इन्व्हेस्ट करून लोक चित्रपट बनवतात. मला मान्य आहे, वाईट आहे, चांगला आहे, म्हणजे सहानुभूतीने खूप त्यांना झेलावं असं नाही. पण
टीका करताना थोडा विचार करावा. लोक खूप मनापासून त्यांनी कष्ट घेतलेले असतात. एक युनिट राबत असतं. शेड्यूलिंग असतात. 45 दिवसाचं शेड्यूल आहे, 90 दिवसाचं शेड्यूल आहे. सगळा बारदाना इकडून तिकडे जात असतो. लोकेशन हंटिंग तर पासून त्याच्यात लोकांनी कष्ट त्याच्यातले घेतलेले असतात. रोल्स सांग ना, रोल्स कशी हायरार्की असते? कारण की हे लोकांना माहितीच नाहीये. मी ऐकता हो. ऐकता थक्क झालो होतो. तर मी सांगतो तुला, कमिंग बॅक टू तो छोटा पडदा, टेलिव्हिजन इंडस्ट्री म्हणजे चित्रपटाबद्दल मी एवढं सांगू शकत नाही. हम्म. टेलिव्हिजनच्या रिएलिटी शो बद्दल मी सांगू शकतो, कारण मी स्वतः या रिएलिटी शोच्या 4 शेड्यूलमध्ये काम केलंय. राईट. पहिलं 2011 साली सारेगमप अत्यंत पीकला असताना अजय अतुल त्या शेड्यूलला परीक्षक होते आणि मुंबईतला माझा मित्र आहे, प्रसिद्ध संगीतकार, संगीत संयोजक श्रीनिवास खळे, खळे साहेबांचा शिष्य हम्म. आमचा कमलेश भडकमकर. कमलेश. तर राईट. सारेगामाची जी टीम आहे सगळी, सत्यजित प्रभू, अमर ओक, निलेश परब, आर्चिस लेले, दत्ता तावडे, ही सगळी टीमचा तो लीडर आहे, संगीत संयोजक. तर कमलेशनीच माझं नाव सुचवलं आणि रिसर्चसाठी. तर त्यावेळेला ती भव्यता सगळी बघितली. पण तेव्हा एवढी जाणवली नाही मला. 2011 सालाबद्दल बोलतोय. मग आता 17-18 साली सूर नवा ध्यास नवाला जेव्हा वैभव जोशीला लेखक म्हणून त्यांनी आमंत्रित केलं, हम्म. त्यावेळेला वैभवच्या डोक्यात आलं आणि तिथे विषय निघाला रिसर्च. आणि तर तो म्हणला की हे रिसर्च करायला मला वेळ नाहीये, मी संहिता लिहिणार आहे. तर असा असा माणूस आहे. मग त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की तू जॉईन हो. आणि त्याचं कसं असतं या गोष्टीमध्ये, तुमचे डायरेक्ट इनडायरेक्ट चांगले फायदे असतात, रिलेशन तुमची रिन्यू होतात, हम्म. त्या माध्यमातून तुम्हाला दुसरीकडे काम मिळतं, असं अनेक गोष्टी असतात. मग मी त्याच्या माध्यमातून जॉईन झालो. बरीचशी लोक ओळखणारीच होती तिथे. म्हणजे मिथिलेश पाटणकर आमचा तिथला संगीत संयोजक होता. हम्म. हम्म. वादक जे होते त्यांच्याबरोबर लाईव्ह मध्ये मी काम करतोच आहे. वरद कठापूरकर बासरी वादक, आमचा प्रभाकर मोसमकर, कीबोर्डिस्ट ओमकार देवसकर, अमित गोठिवरेकर, गिटारवाला मनीष कुलकर्णी, किशोर नारखेडे, सगळी टीम. हम्म. गिटारिस्ट सिनियर अरविंद हळदीपूर दादा आमचे. तर अशी सगळी लोक भेटली, स्पृहा जोशी. तर ते काम सुरू झालं आणि मग जेव्हा प्रत्यक्ष मी हे सगळं फार जवळनं आता या सूर नावाच्या माध्यमातून बघायला लागलो, तुला मी सांगतो, मी तुला नावं अशी घेतली ना तर तुला कळेल. या शोचा प्रोड्युसर डिरेक्टर प्रशांत नाईक, लेखक वैभव जोशी, निवेदिका स्पृहा जोशी, संशोधक मिलिंद कुलकर्णी, त्या चॅनेलचा नॉन फिक्शनचा हेड एक मनुष्य, कोणीतरी 2 एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, त्याच्यानंतर चॅनेलचं ब्रँड इंटिग्रेशन वाले आमच्या सुगंधा लोणीकर, त्याच्यानंतर 2-3 जजेस, इथे 12 लोक झाली आहेत, लक्षात घे तू. हम्म. आता याच्या व्यतिरिक्त वादक, त्याच्यानंतर हे पार्ट, म्हणजे खोटं नाही, त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह झाल्याशिवाय तुम्ही स्वतः मजा घेत नाही, आनंद तुम्हाला मिळत नाही, तोपर्यंत तो प्रेक्षकांना कसा मिळणार आनंद? तर बरोबर आहे. त्याचं खूप महत्व आहे प्रेझेन्स ऑफ माइंडचं. आणि म्हणजे स्क्रिप्ट लिहिलेलं जरी असलं तरी असंख्य गोष्टी आयत्या वेळी घडत असतात तिथे. राईट. तर त्याचं त्या गोष्टी बरोबर पुढे नेण्यासाठी आणि तुम्ही पाहिजे मार्मिक प्रेझेन्स ऑफ. मार्मिकपणे आणि खुमासदार प्रकारे हो, त्याचा हो. वापर करून घेणे. अगदी, अगदी, अगदी. हलक्या फुलक्या पद्धतीने छान वातावरण आहे ना, असं आनंदी आणि प्रफुल्लित ठेवायला पाहिजे. क्या बात आहे. हा, आता त्याला ती मजा आहे. म्हणजे मजा आहे. तुमचं मन तसं पाहिजे. आणि मी जेवढे प्रोग्राम तुझे बघितलेले आय थिंक सगळ्यांना इज आउट करणे आणि स्ट्रेट फेसनी काही काही गोष्टी ज्या सांगणे, ह्याच्यात पण जी काही कला आहे. त्याला इज आउट तू फार सुंदर शब्द वापरलास, की सहजता. हम्म. म्हणजे एखाद्या गोष्टीची सहजता, की खरंच इतके सामान्य आपण अशा अर्थाने आहोत, की आपल्याला परिपक्वता आणि काही गोष्टी या वयानुसारच मिळतात. बरोबर. वय वाढत जातं तसं कळत जातं, थोडा अनुभव वाढत जातो. तर मला अगदी आठवतंय, माझ्या इनिशियल स्टेजला माझ्या एका मित्राने मला विचारलं होतं, की "मिल्या तू स्टेजवर कसा बसशील?" तर मी म्हटलं होतं, "घट्ट." तर तो म्हणला, "अरे घट्ट नसतं बसायचं, सहज बसायला पाहिजे. सहज बघा. तू सहज वावरलं पाहिजे." तर ती सहजता काय असते हे थोडं थोडं कळायला लागलंय असं मी म्हणेन. तर त्यामुळे सहजतेने जेवढं होतं काम, तेवढी खूप मजा येते. पण सहजता याचा अर्थ गृहीत धरणं किंवा कॅज्युअल नाही. म्हणजे जसं विनोदी नट सांगतात, की हो, विनोदी
काम सुद्धा हे सिरियसलीच करावं लागतं. आणि ते सगळ्यात अवघड लोकांना असतं. हसवायचं. हां, तसं सहजतेच्या मागे पण तुमचा रियाज आहे. अभ्यास करायला पाहिजे आणि मजा आहे म्हणजे कामात खूपच आनंद आहे राव. क्या मला बात तर खूप मजा येते. एक बऱ्याच प्रोग्रामचं तू अँकरिंग केलेलं आहेस. त्यांचे अनेक त्याचे एपिसोड झालेले आहेत. तर अमर बन्सी माझ्या डोळ्यासमोर येतं की हो. त्याचे किती प्रोग्राम व्हावेत म्हणजे आणि ते कसं काय रिलेशन आहे त्याच्याशी अरे असोसिएशन कसं आहे आणि त्याच्यातला आनंद काय आहे? रिलेशन अमर म्हणजे माझ्या धाकट्या भावासारखा आहे. क्या बात वयाने. हम्म. कर्तृत्वाने मोठ्या भावासारखा आहे. कारण अमर हा पुण्यातनं मुंबईला जाऊन करिअर केलेली जे मोजके कलाकार आहेत पुण्यातले त्याच्यातला एक आहे. म्हणजे तो इतका मुंबईमध्ये मिसळून गेलाय की मुंबईकर त्याला पुणेवाला समजतच नाही. तर अशोक खांडेंच्या ग्रुपमध्ये जशी त्याची एंट्री झाली आणि मग ते सगळं मुंबईच्या पद्धतीने प्रोफेशनली उत्तम काम करत, 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 करत ओळख तर फील्डमध्ये होतीच. एक उत्सुकता आणि आनंद वाटायचा, की "अरे यार, क्या बात है!" हा मुंबईला जाऊन एवढं त्यांनी करिअर केलेलं आहे. कॉम्प्युटरमधली मास्टर डिग्री अमरनी घेतलेली आहे. हम्म. आणि तरी पण त्याच्या आई-वडिलांनी त्याला या क्षेत्रामध्ये पूर्ण वेळ करायला क्या बात आहे प्रोत्साहन दिलं. आता काकू नाहीयेत नशिबाने, हम्म. पण फार त्यांनी कष्ट घेतलेले आहेत अमरला घडवण्यामध्ये, मोठं करण्यात. लग्न झाल्यानंतर त्याच्या बायकोचाही खूप मोठा सपोर्ट राहिलेला आहे. तर आमची मैत्री होती. मी शनिवार पेठेत राहायचो. अमर पण शनिवारात राहायचा पुटक्या बुरुजाच्या समोर. तर फील्डमध्ये सीनियर तो मला. मग ती ओळख झाली कार्यक्रमांमधनं भेटत 2008 साली असं झालं, की त्याचा इन्स्ट्रुमेंटल प्रोग्राम आहे आणि कोजागिरी पौर्णिमेला मिलिंद तुला वेळ आहे का? आहे वेळ. हम्म. तर त्यावेळेला त्या कार्यक्रमाचं नाव आम्ही ठेवलं होतं श्याम तेरी बंसी. क्या बात हम्म. हां. मग ती गाणी थोडं इंटरॅक्टिव्ह आणि तो गाण्याच्या डिटेलिंग मधला एकदम किडा आहे रे, बाप माणूस आहे. दादा आहेत शेकडो गाण्यांची नोटेशन्स त्याला पाठ आहेत आणि चौरंगमुळे निवेदनाचं महत्व काय असतं हे या सगळ्या वादकांना माहिती आहे. माहिती आहे सत्यजित प्रभू, महेश खानोलकर, अमर ओक, जे अशोक खांडेकडे त्यांनी वर्षानुवर्ष कामं केलेली आहेत, की कार्यक्रमाचं स्क्रिप्टिंग किंवा कॉम्पेअरिंग हे किती महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांचं खूप लक्ष असतं निवेदनाकडे. हम्म. त्यांच्याकडनं पण खूप इनपुट मिळतात. भारी लोक आहेत ते सगळे. मग तो कार्यक्रम सक्सेसफुल झाला आणि मग तो म्हणला, की "शेठ जरा वेळ देत चला, असा हा कार्यक्रम पुढे न्यायची इच्छा आहे." मग ते पुढे घडत गेलं. नंतर त्याचं नाव बदललं अमरबन्सी. दुसऱ्या प्रयोगाला, दुसऱ्या किंवा तिसऱ्या आणि मग तुफान त्याला रिस्पॉन्स मिळाला अमरबन्सीला. तुफान म्हणजे आता 250 प्रयोग होऊन गेलेत. क्या बात दस्तूर आहे खुद्द पद्मविभूषण हरिप्रसाद चौरासियांनी येऊन आशीर्वाद द्यावा. ही बासरीचा देवच ना, सगळ्या बासरी वादकांचा काय, आमचा पण देव. अशा मजा आहे. सगळ्या वेगवेगळ्या कलाकार दिग्गज कलाकारांचं मुलाखत घेता घेता एक प्रश्न विचारायचा वाटतं मला आणि असं माझा काही अनुभव फार कमी आहे याच्यामध्ये पण ब्लँक झालं आठवलंच नाही काय आता पुढं काय असं कधी होतं का किंवा झालंय का? ब्लँक नाही, मुलाखत घेताना ब्लँक झाल्यासारखं होत नाही. मुलाखतीमध्ये रिस्क अशी असते, की तुम्ही जर प्रश्न ठेवलेत तुमच्या समोर आणि एखाद्या प्रश्नावरनं विषय तो भरकटला किंवा खूप वाढला, तर ते परत त्या रुळावर ती गाडी कशी आणायची हे एक मोठं चॅलेंज असतं. आणि ब्लँक होण्याची रिस्क ही निवेदनामध्ये तुम्हाला असू शकते. तर त्यामुळे पाठांतराचं जेवढं महत्व आहे, तेवढंच पाठ न करता मुद्दा पोहोचवण्याला पण महत्व आहे. की तुम्हाला पाठांतरामध्ये कधीतरी दगा होऊ शकतो. तुमचं मन विचलित होऊ शकतं, की समजा मी त्या रोस्टमवरनं, पोडियमवरनं बोलतोय, विंगेच्या जवळ ठेवलाय आणि विंगेत काहीतरी चित्रविचित्र हालचाल झाली, हम्म. तर माझं मन डायव्हर्ट होऊ शकतं, एकदम ब्लँक होऊ शकतं. पण म्हणून ती काळजी घ्यावी आणि म्हणून त्यामुळे कागद माझ्याकडे भरपूर असतात कार्यक्रमाच्या वेळी. तू बघितलं असशील तर. हम्म. मी खाली बघून बोलत नाही किंवा बघितलं तरी एखादा मुद्दा घ्यायचा नजर आणि पुढे बोल. नजर टाकून मुद्दा घेऊन हम्म. तिथं बसल्यावर वाटायचं मनात, अरे हे कुसुमाग्रजांची ती कविता आत्ता बरोबर असती तर ठीक आहे ना काही. म्हणून ते कागद बरोबर ठेवावेत किंवा ती पुस्तकं बरोबर असावीत. पश्चाताप नको आयत्या वेळेला, फजिती नको. असं ते गणित आहे. थोडक्यात मेक आहे ती कुठल्याही बिझनेसमध्ये बिझनेस सिक्रेट्स असतात. हो, हो. ज्या प्रकारे तुम्ही स्वतःला रेडीनेस अलर्टनेस ॲबिलिटी टू परफॉर्म ॲट द एन्थ मोमेंट हो, हो.
आणि आयत्या वेळच्या काही कृत्या लढवाव्या लागतात टू मेक शुअर दॅट यू डिलिव्हर. येस. तर हा आस्पेक्ट ह्या बिझनेस मधला खूप महत्वाचा आहे असं मला अतिशय प्रकर्षाने जाणवतं. हो, म्हणजे तू म्हणलास ना प्रेझेन्स ऑफ माइंड किंवा ब्लँक होणं. आता काही वेळेला काही गायक हे ठरवतच नाहीत ते काय गाणार आहेत. ओ माय मी गॉड. तुला नावं सांगू शकतो आणि योग्य तो आदर ठेवूनच, काही तक्रार नाहीये. उलट त्या लोकांमुळे तयारी माझी खूप झाली. केवढी क्रिएटिव्हिटी आहे ती, म्हणजे मला त्यांची पण आणि तुमची पण. हां, हा. की त्यांना ते तयार आहेत ही रिस्क घ्यायला, की लोकांचा मूड बघून मी गाऊ शकतो. एवढा माझ्याकडे साठा आहे. हा एक कॉन्फिडन्स आहे ना आर्टिस्टचा. जसं श्रीधर फडके. हम्म. हे पहिली 3 गाणी त्यांची ठरलेली असायची आणि त्यांचा एक परिपाठ होता निवेदकासाठी. खूप आव्हानात्मक ही गोष्ट आहे, की ते ओंकार स्वरूपाने सुरुवात करायचे. त्याला जोडून जय शारदे वागेश्वरी गायचे जोडूनच. आणि मग तिसरं गाणं ला आपण एंटर व्हायचं. बसलेलं शेजारी त्यांच्या. आणि श्रीधरजींची एक अट असायची, की निवेदकांनी एखाद्या गाण्याचं निवेदन करताना थेट गाणं अनाउन्स करायचं नाही. क्या बात. थेट गाणं जाहीर करायचं नाही. म्हणजे त्याच्यानंतर ते समजा गाणार असतील, तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी, एकांती मद समीप तीच तूही कामिनी. त्याचं निवेदन मी करायचंय आणि हे मी शब्द जाहीर करायचे नाहीयेत. तर ते मला फक्त तिथपर्यंत मी आणून सोडायचंय त्यांना. मग हे मला ब्रेनस्टॉर्मिंग आहे किंवा माझा अभ्यास निवेदकाला हे एक आव्हान असं आहे, की हे गाणं कोणी लिहिलंय? तर शांता शेळकेंनी ठीक आहे लिहिलंय. ना. हे गाणं कोणी संगीतबद्ध केलंय? तर सुधीर फडके, बाबूजींनी केलंय. हे गाणं कोणी गायलंय? हे त्यांनीच गायलंय. मग बाबूजी आणि शांता शेळकेंनी केलेलं एकत्रित पहिलं काम, असं एक गाणं आहे. मग शांता शेळकेंच्या बद्दल बोलायचं, मग बाबूजींबद्दल बोलायचं आणि ते आपण यानंतर आता बाबूजींचे सुपुत्र प्रसिद्ध संगीतकार गायक श्रीधर फडके यांच्याकडनं ऐकू. मग ते गाणं सुरू करणार. किंवा राईट. गीतरामायणाचे कार्यक्रम त्यांच्याबरोबर मी त्या 5 वर्षामध्ये भरपूर काम केलं. तर त्याच्यामध्ये पण ते गीतरामायणाला काय आहे, गदी माडगुळकरांनी स्वतः त्याचं निवेदन लिहून ठेवलेलं आहे. हा. म्हणजे निवेदकाच्या कडूनच ती कथा उलगडलेली गदी माडगुळकरांनी. बरोबर. ते प्रभू पूर्ण कथन आहे. रामचंद्रांच्या त्यांनी सुरुवातीला प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येत माणसांचा महापूर लोटला होता. इतक्यात तापसवेश धारण केलेले 2 बटू तिथं आले आणि ते म्हणले आम्ही रामचरित्राचं गायन करतो. हे त्यांनी सगळं लिहिलंय. फ्लॅशबॅक पद्धतीने उलगडलेलं आहे. मग तुम्हाला तुमच्या प्रतिभेने गदिमा, बाबूजी, ते गाणं मूळ कोणी गायलंय, असे इनपुट ऍड करत करत तो कार्यक्रम रंगवायचा आहे. नुसतं बढिया. त्यांनी लिहिलेलं वाचलं तर कदाचित ते कंटाळवाणं होईल. कारण काही वेळेला तो मजकूर खूप छोटा आहे. बरोबर. तर गीत रामायणामध्ये श्रीधर फडके यांनी मी अनेकदा बघितलेलं आहे, की ते 4-4, 5-5 गाणी ओलांडून कोलांटी उडी मारून पुढे जातात. आणि अर्थात ना 56 गाणी काही शक्य नाहीये 3 तासात हम्म, सादर हम्म, करणं, 50 गाणी. तो सलग 3 दिवसाचा महोत्सव असेल तर ठीक आहे. तर 3 तासामध्ये जर गीत रामायण सादर करायचे तर ठरलेली गाणी आहेत. मग ते कथासूत्र तो ब्रिज बांधायचा कसा? हम्म. मी अनेक निवेदकांची तिथे गडबड उडालेली स्वतः पाहिलेली आहे. तो एक मी अभ्यास केलेला आहे. क्या मला बात. काम नसलेल्या काळामध्ये. बढिया. कार्यक्रम खूप ऐकलेत मी दुसऱ्या माणसांचे, जाऊन अतिशय. एक्सलंट. आणि त्या ऐकण्यामुळे खूप शिकायला मिळालंय. तर राईट. तर ती ती एक मजा आहे म्हणजे. की तिथे तुम्ही खूप सावध पाहिजे आणि मग मधलं काळजीपूर्वक पण पाहिजे, तुम्हाला कारण माहिती पाहिजे. हां. तेवढाच मोठा कलाकार समोर असतो, त्याचा पण मान असतो, त्याचा पण विचार हां. असतात, करेक्ट. त्याची प्रेक्षकाला बांधून ठेवण्याची, खिळून ठेवण्याची एक पद्धत असते. करेक्ट, करेक्ट. आता आमचे पंडित रघुनंदन पणशीकर इतके मोठे आहेत रघुदादा गायक. म्हणजे गान सरस्वती किशोरी आमोणकरांकडे 20 वर्ष शिकलेले. किशोरीताईंकडे एवढी वर्ष टिकणं हम्म, याच्यावरनच त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता सिद्ध होते. तर त्यांचं फार प्रेम आहे माझ्यावरती या सगळ्या लोकांचं. शौनक अभिषेकी, रघुनंदन पणशीकर, हम्म. आनंद भाटे, कॉन्टेम्पररी जे आत्ताचे आहेत, मंजुषा कुलकर्णी पाटील, विजय घाटे. तर रघुनंदन पणशीकरांचं पण खूप एक्सटेम्पर असतं, ठरत नाही काही. म्हणजे कित्येक वेळेला 3 कलाकार एकत्र गात असताना, आता मंजुषाताईचं गाणं संपल्यानंतर नाट्यगीत किंवा अभंग आता रघुदादा काय. गाणार असतात. तर काय आता हे सांगत नाहीत ते शेवटपर्यंत. बढिया. तर मग तिथं आपण आपला जीव वाचवायचा वेगळ्या पद्धतीने, की म्हणजे इतकीच मला पण उत्सुकता आहे. यानंतर पंडित रघुनंदन पणशीकर काय गाणार आहेत याची.
त्यांचं गाणं झाल्यानंतर मी आपल्याशी बोलीन, असं करायचं. थोडक्यात म्हणजे म्हणतात बिझनेसमध्ये अनसर्टन्टी कशी असते हा, याचा एक वेगळा एक वेगळं नमुना. एक महेश काळे सारखा आर्टिस्ट, हम्म, काहीही महेशचं ठरलेलं नसतं, क्या बात आहे. काहीही नसतं ठरलेलं, आता हे सगळं सगळं उत्स्फूर्त. करिअर पाथ बघता बघता मिलिंद, ह्या करिअरमध्ये फॉरेनला जाणं किती महत्वाचं आहे, किंवा तुझ्या आय थिंक स्कॉटलँड आणि दुबई असे काही दौरे झालेले आहेत, हो. तर ते किती महत्वाचं आहे, आणि मग त्याचा फायदा मोठ्या प्रेक्षकांना रिच आउट व्हायला कसा होतो? हा, बाहेरच्या देशाचा दौरा करणं हे महत्वाचं अशासाठी की तुम्हाला एक इंटरनॅशनल एक्सपोजर मिळतं ऍज अ बरोबर. आर्टिस्ट म्हणून. आणि अमेरिकेला जाऊन दौरा करून आलेला आर्टिस्ट म्हणून तुमच्या क्षेत्रामध्ये पतही तुमची वेगळ्या पद्धतीने वाढली वाढत जाते. असते, की हो याला अमुक अमुक गायक मंडळी घेऊन गेली. आता दुबईचा कार्यक्रम जो होता तो स्वराभिषेक कार्यक्रम होता. पंडित शौनक अभिषेकी आणि देवकी पंडित, दोन दिग्गज माणसं, हम्म. अभिषेकी बुवांचे शिष्य, ते गाणार होते त्या कार्यक्रमात. एकच ती कॉन्सर्ट होती. पण हर्षद कानेटकर जो तबलावादक आहे आमचा मित्र, त्यांनी देवकीताई आणि शौनक दादांशी बोलून त्यांच्याबरोबर भरपूर काम मी केलेलं असल्यामुळे काही नावाला विरोध असायचं कारण नव्हतं. मग त्यांनी पहिला आम्ही भारताच्या बाहेर जे निवेदन केलंय ते त्यांच्या कार्यक्रमाचं केलेलं आहे. आणि खूपच मजा आली. अप्रतिम रंगलेला कार्यक्रम दुबईच्या थिएटरमध्ये केलेला तो प्रोग्राम आहे. आणि दुसरं स्कॉटलंडचं तू नाव घेतलं, ते स्कॉटलंडवरनं एक 30-40 मिनिटावरती ॲबरडीन म्हणून आहे गाव. अबरडीन. ॲबरडीनला युरोपीय मराठी संमेलन झालं होतं. त्याच्यामध्ये त्या संमेलनाची सांगता गाण्याच्या कार्यक्रमाने होणार होती. ऋषिकेश रानडे, सावनी रवींद्र आणि वाजवायला हे सगळे बाप लोक आमचे मित्र, सत्यजित प्रभू, अमर हम्म. ओक, असे सगळे होते. अभिजित भदे, क्या बात. विक्रम भट तबल्याला. हम्म. तर त्याचं त्या ॲबरडीनच्या युरोपीय मराठी संमेलनासाठी माझ्या नावाचा आग्रह धरून ते सगळं मार्गी लावण्याचं सगळं श्रेय माझ्या दोन मित्रांना जातं. एक पुण्यामध्ये लीड मीडिया अँड पब्लिसिटी प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे पीआरची. त्याचं संस्थापक आहे विनोद सातव म्हणून. हम्म. आणि कवी वैभव जोशी. तर वैभवनी तो महोत्सव सगळा लिहिलेला होता. तर वैभव आणि विनोदनी ऑर्गनायझरला डोक्यावर बसून की नाही, तुम्ही कुठल्याही नटापेक्षा हा उत्तम बोलणारा निवेदक आहे, नट मंडळी येणारच आहेत, पण गाण्याच्या प्रोग्रामला अशा प्रकारे पण तुम्हाला उचलून धरणारे, तुमच्या गुणवत्तेला अप्रिशिएट करणारे, तुमची शिफारस करणारे मित्रही तुमच्या आयुष्यात लागतात. क्या बात. तर त्याचं महत्व एक वेगळं आहे. आणि थोडक्यात तू म्हणलास तसं की रिच आउट तुमचा वाढतो. नक्कीच. आणि आता बाहेर मी एखाद्या कलाकाराबरोबर गेलोय, तर ते निवेदन आवडल्याचा फायदा एक असा असू शकतो, समजा अमेरिकेला मी गेलो, अजून तो योग आला नाही. बरोबर. मागे संदीप आणि वैभवच्या बरोबर तो योग आला होता, पण दुर्दैवाने त्यावेळेला थोड्या पोस्टपोन. कौटुंबिक अडचणीमुळे मी जाऊ शकलो नाही. पोस्टपोन झाला. ओके. हा, ते हम्म. दोघं जाऊन आले इर्शादसाठी. तर समजा मी एखाद्या कार्यक्रमासाठी गेलो, एक 15-16 कार्यक्रम असले आणि माझं निवेदन जर आवडलं लोकांना, तर त्याचा फायदा असा असतो की ते बाय वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटीमुळे एकमेकाला सांगून मग तिथे बीएमएमची कन्व्हेन्शन्स असतात. हम्म. त्याच्या उद्घाटनाचं काम मिळू शकतं. त्यातनं नवीन कामं निघू शकतात आणि नॅचरली इंटरनॅशनल लेव्हलला तुम्हाला एक वेगळं रेकग्निशन मिळतं. राईट. आणि इथल्या फील्डमध्ये पण चांगल्या प्रकारे रेप्युटेशन तुमचं वाढतं, की अरे बरोबर. क्या बात आहे, वा वा वा, अमेरिकेचा दौरा केला 2 महिन्याचा, याच्याबरोबर त्यामुळे जाऊन आला. जसं म्हणतात की बिझनेसमननी आपलं मार्केट कायम वाढवत राहावं, हो. जास्तीत जास्त मार्केटमध्ये रिच आउट असावा. ते हम्म. फॉरेनला जाणं हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, की जो साता समुद्रापलीकडे तुम्हाला घेऊन जातो, तुमचं नाव हम्म. आणि जास्तीत जास्त लोकांना माहीत करून देतो. हो. आता असं जाता आता असं मला विचारायचं वाटतं, की हे करताना आता काहीतरी वेगळं करावं, हम्म. असं कुठली काही उर्मी आहे का मनामध्ये, की अरे हे हे नक्की करायला पाहिजे आपल्याला? हा, वेगळं करण्याच्या इच्छेने हे 3 स्टँडअप कार्यक्रम डिझाईन केलेले आहेत मी. म्हणजे त्यातला एक कार्यक्रम हं, आहे तो दिलखुलास मैफल गप्पांची. ओके. आणि त्याच्यामध्ये मी एक 12-15 वेगवेगळ्या कलाक्षेत्रातल्या टॉपिक्स वरती लोकांशी बोलतो. कवी, गीतकार, गायक, गायिका, नटनट्या, निर्माते, दिग्दर्शक
कथालेखक, माय गॉड. पटकथालेखक, डायलॉग रायटर, संगीतकार, संगीत संयोजक, म्युझिक अरेंजर्स, म्हणजे इतकी मोठी लोक होऊन गेलीत. तुला जस्ट आता आता सांगतो, जसं शामराव कांबळे, इंडस्ट्री मधले वन ऑफ द ग्रेटेस्ट म्युझिक अरेंजर्स. बाई मी विकत घेतला श्याम हे गाणं शिरीष आपण ऐकलंय. त्याच्या आधीची जी पेटी वाजलेली सोलो पीस, तो हम्म. शामराव कांबळे साहेबांनी वाजवलाय. हो. म्हणजे त्यांनी सुधीर फडके, बाबूजी, जयदेव, रोशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या बरोबर संगीत संयोजनाचं काम केलेलं आहे. ओहरे ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, या गाण्याची अरेंजमेंट शामरावजींची आहे. बर. वर त्यांनी प्रचंड साऊंड इंजिनिअरिंगचं काम केलंय. आणि तुला उंबरठा चित्रपटासाठी रवींद्र साठेंना एकाच वेळेला उत्कृष्ट पार्श्वगायक आणि उत्कृष्ट ध्वनिमुद्रक अशी अवॉर्ड आहे. क्या बात. तर अशा गोष्टी आहेत. त्याच्याबद्दल मी बोलतो. तो एक क्या कार्यक्रम बात. आहे, हम्म. दिलखुलास मैफल गप्पांची. मैफल गप्पांची. दुसरा एक कार्यक्रम आहे आई नावाचा देव. हा. आई हा विषय घेऊन वेगवेगळ्या कवींच्या कविता, काहींचे लेख आणि कर्तृत्ववान मुलांच्या आया, जसं बाबा आमटे आणि त्यांची आई. त्यांची आई. राईट. बाबांनी एक लेख लिहिला होता, माझ्या आईचं वेळ. किंवा कणेकरांचा एक लेख आहे, शिरीष कणेकरांचा, आई देव कुठल्या शाळेत जातो. व्हेरी टची. कणेकरांची आई इथे लहान असताना गेली. त्यांनी एका पुस्तकाची अर्पण पत्रिका देताना असं म्हटलंय की जिचा चेहरा देखील मला आठवत नाही, हे आठवल्याशिवाय माझा एकही दिवस जात नाही, त्या माझ्या आईच्या पवित्र स्मृतीत, म्हणून. तर तो एक कार्यक्रम आहे, आई नावाचा देव. तो डोंबिवलीमध्ये भारतीय जनता पक्षाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खूप आमच्या कलाकारांवर प्रेम करणारे रवी भाऊ, त्यांनी 2017-18 साली तिथल्या 100 शाळांसाठी हा कार्यक्रम केलेला आहे. वाह. हा, तिथे राहून मी करायचो. उत्तम त्यांनी माझी व्यवस्था करून, त्यांची माणसं एक जण गाडी घेऊन न्यायला, आणायला, सोडायला. तो एक असा कार्यक्रम आहे. आणि आता तू उल्लेख केला तसा मा तुझे सलाम, की तो इन्स्पिरेशनल प्रोग्राम आहे. की क्रांतिकारक, म्हणजे त्याच्या फर्स्ट हाफ मध्ये मी क्रांतिकारकांच्या बद्दल बोलतो आणि त्याच्या सेकंड हाफ मध्ये, कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये, भारतीय सैन्याने जी 4 युद्ध लढली त्याच्याबद्दल बोलतो. अमेझिंग. म्हणजे कुठल्याही बिझनेसला जसं इनोव्हेटिव्ह अप्रोच ठेवावा लागतो, नवीन नवीन प्रॉडक्ट सर्व्हिसेस कंटिन्युअसली काढावे लागतात, तसं तुम्हाला कायम विचार करून नवीन नवीन प्रयोग. आता आई हा कायम जिव्हाळ्याचा विषय असतो. आपल्याला आपली आई आठवते, आपल्याला तिचे अनुभव आठवतात आणि प्रत्येक जण तुम्ही जे बोलता त्याला रिलेट करू शकतो. हो, अगदीच. तर तसे नाजूक विषय घेऊन इनोव्हेटिव्ह पद्धतीने या गोष्टी तयार करणं, आता याला खरंच तुम्हाला हॅट्स ऑफ करायला पाहिजे की या पॅन्डेमिक मध्ये सुद्धा नेव्हर गिव्ह अप अशी ॲटिट्यूड ठेवून, कायम पॉझिटिव्ह आस्पेक्ट ठेवून ही कशी घटना पुढे न्यायची. आणि डिफिकल्टी असतातच, प्रत्येकाला डिफिकल्टी असतात. थिंग्स विल टर्न अराउंड. येस. आपण म्हणतो ना, आपल्याला आणि दापके मॅडमने पण शिकवलंय की प्रयत्नी वाळूचे कण रगडिता तेलही गळे. असं जाऊन आपल्या भूतकाळामध्ये पण आपल्याला त्याचं कुठेतरी मुहूर्तमेढ जाणवते की या पॅन्डेमिक मध्ये सुद्धा आपण कुठल्याही प्रकारे आपलं खांदे टाकून न बसता त्याला पुढे जायचंय. तर अमेझिंग. आय थिंक मी आता गमतीने थोडस, मित्र आहेस म्हणून मी बोलतो, पण मिलिंद, असं मला वाटतं बरं का की तुला असं बटन दाबलं की तू एखाद्या गोष्टीबद्दल, कोणाच्या माणसाबद्दल बोलणं चालू केलं आणि मग मी परत रिवाइंडचं बटन दाबलं की तू ते परत सांगू शकतो. मी फॉरवर्ड केलं की तू दुसऱ्या माणसाबद्दल सांगू शकतो. अशी अमेझिंग तुझी सगळी मेमरी आणि तुझा जो काही संचय झालेला आहे त्याला खरंच हॅट्स ऑफ. त्याच्याबद्दल तुला काय वाटतं माझ्या या भाषेबद्दल? नाही, आनंद वाटतो. अर्थात कोणाला कौतुक आवडत नाही, पण कसं असतं तुला सांगू का, की त्याच्या मागे किती लोकांनी हातभार लावलाय, म्हणजे शब्दशः तुम्हाला झेललंय, सहन केलंय. जसं तू म्हटलं की पॅन्डेमिक मध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी राहणं, याच्यासाठी घरातल्या 2 बायका कारणीभूत आहेत. एक माझी आई आणि दुसरी माझी बायको. माझे अनेक मित्र आहेत, म्हणजे व्हिडिओ ग्राउंड, तुला माहिती, खो खो मी शाळेत असताना खेळायचो की अरे ढापण्या, झूम वरनं तरी भेटू ना आपण. तर ही जी आत्मीयता आहे किंवा हे जे प्रेम सगळ्या क्षेत्रातल्या मित्रांनी माझ्यावरती केलेलं आहे, संगीत क्षेत्रातल्या केलंय, शाळेतल्या, आता आपली 84 बॅचचा ग्रुप अजून व्हॉट्सअप वरती आहे छान लाईव्ह. खो खोचा आमचा ग्रुप आहे. म्हणजे 80 साली मी खो खो खेळायला सुरुवात केली 6वीत असताना.
ती 40 वर्षाची मैत्री मला तर अजून पण असं वाटतं की मी कालच 10वी झालो की काय. कारण एवढी वर्ष मी सातत्याने ग्राउंडवरती जातोय. हं. त्या मातीशी नातं माझं आहे. म्हणजे आता भलेही 2 भेटींमधलं अंतर कमी जरा जास्त झालं असेल, पण स्टिल त्यामुळे मला असं वाटत नाही की फार गॅपनी मी आता आलोय या शाळेमध्ये. नाही, मी शाळेत जातोच ना. हं. ती जी माणसं आयुष्यामध्ये तुम्हाला आनंद देणारी आहेत, तुमचं दुःख हलकं करणारी माणसं आहेत. तर त्या माणसांमुळे ही पॉझिटिव्हिटी टिकून राहते आणि तुम्हाला येस चांगलं होणार आहे. तू जे म्हणला थिंग्स विल टर्न अराउंड. येस. मी कित्येक वेळेला अमर ओकसन माझं असं स्टेजवर बोलणं होतं, की "अमऱ्या खरंच रे, ज्यावेळेला 1000 लोकं आपल्याला ऐकतात, क्या तर बात काय त्या परमेश्वराचे उपकार असतील आपल्यावरती? कोण मिलिंद कुलकर्णी एवढा पांडित्यपूर्ण लागून गेलाय? है. हं. या लोकांना काय माझ्यातलं आवडत असेल?" असा विचार मी शिरीष रात्र करतो. खरं सांगतो काही वेळेला. हं. थोडासा अस्वस्थ होऊन, की "अरे यार, मी काही पी-एच-डी नाहीये. मी काही विद्यावाचस्पती म्हणजे नाहीये किंवा असं कोणी फार साक्षात्कारी योगी नाही, कोणी संत नाही. पण त्या लोकांना काय आवडत असावं? काही लोकं म्हणतात, "तुमच्याशी बोलून आम्हाला फार बरं वाटतं. मिलिंद शेठ आम्ही दुःख विसरतो बोलल्यानंतर." तर म्हणतो, "ओके, एक परमेश्वराचा आशीर्वाद आहे, तो चांगुलपणा ट्रान्सफर करावा." कारण असं अनेकांनी माझ्याशी चांगलं वागलेले आहेत. राइट. आयुष्यभर सपोर्ट केलेला आहे, कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये. तर ते सगळं आठवून आपण जसं म्हणतो, की ओके, नो प्रॉब्लेम. ते पुढं "साथी हाथ बढाना, एक अकेला किंवा थक जाएगा, मिलकर बोझ उठाना." तसं किंवा ते आयुष्याच्या दुःखाचा पण बोझ लोकांनी डिव्हाईड केलाय ना शेठ आपल्या. किंवा ती कविता मी मी तुलाच म्हणायला सांगेन, की देणाऱ्याचे देणाऱ्याने देत जावे. हो, अरे बापरे! विंदा करंदीकर, "देणाऱ्याने देत जावे, जावे घेणाऱ्याने घेणाऱ्याने घेत जावे. जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. क्या बात है! देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याच्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे ती वृत्ती घ्यावी. बरोबर आहे. किती काय सुंदर शब्दामध्ये लिहून ठेवलेलं आहे या लोकांनी. तर कशासाठी निराश व्हायचं? म्हणजे मी तर म्हणतो ना, आमच्या वैभव जोशींनी लॉकडाऊनमध्ये लिहिलं होतं, की आपल्या भुकेला पर्याय आहे. पण ज्यांना अन्नच मिळत नाहीये त्यांच्याकडे आपण कधी बघणार आहोत? क्या बात है! तर किंवा माझी आई पण मला कायम म्हणायची, की "लक्षात ठेव बाळा, घोड्यावर बसणाऱ्याने कायम पायी चालणाऱ्याकडे बघावं." अशा तिच्याकडे म्हणींचा जबरदस्त स्टॉक आहे. हं. तर ते कुठेतरी तुम्हाला आयडिओलॉजी ती इंजेक्ट होत असते तुमच्या ब्लडमध्ये. आजूबाजूचे एक्सलंट. मित्रमंडळी असतात, ते तुम्हाला जगवत असतात. म्हणजे प्रत्येक कार्यक्रमानंतर कलावंताचा पुनर्जन्मच होत असतो, मी तुला सांगतो. ज्यावेळेला हजारो लोकं तुम्हाला अ, झेलतात, शब्दशः प्रेम करतात तुमच्यावरती. त्या सगळ्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन मधनं तुम्ही तिथनं एक नवीन अमर ओक, एक नवीन मिलिंद कुलकर्णी, एक नवीन झाकीर हुसेन बनून तुम्ही बाहेर पडत असता. पुन्हा आयुष्यातल्या अडचणींना लाथ मारायला, राइट. पुन्हा नव्याने कला सादर करायला. म्हणजे त्यामुळे फार भारी आहे हा प्रवास. म्हणजे हा जे पॅन्डेमिक म्हणतात, की ज्याच्यामध्ये सगळ्यांचं एक काइंड ऑफ इट इज रिसेट बटन दाबल्या गेल्यासारखं आहे ते. हो, रिसेट हो, हो. बटन अगदी. किंवा ग्राउंड होतो. कॅपॅसिटर कंप्लीट त्याचा डिस्चार्ज होतो हो, किंवा हो. माणूस ग्राउंड होतो. हं. नतमस्तक होतो. त्याला नियती दाखवून देते, निसर्ग दाखवून देतो, की तुझी साईज एवढाच आहे, तुझी हां. कॅपॅसिटी एवढीच आहे. तेव्हा तू तसाच राहा. करेक्ट. तर आय थिंक तो मेसेज सगळ्यात महत्त्वाचा आहे, राइट? हो, हो. अर्थात. आणि काय होतं म्हणजे मात करणारी माणसं असतील, आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन पण एक तुम्हाला रिस्टार्टला जसं नेलंय, की या परिस्थितीमधनं सुद्धा जो ताऊन सुलाखून निघेल, तो पुढे 20-25 वर्ष आरामात राज्य करेल. जसं आपण म्हणतो, की 100 वर्षामध्ये अशी महामारी ही साथच बघितली नाही. 1896-97 ला प्लेग बघितला. पण हा तर न दिसणाराच आहे ना शत्रू तुमचा. याच्याशी लढायचं कसं? जो तो आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतोय, राज्य करते. राज्य केंद्रातले असतील, आपल्या महाराष्ट्रातले असतील, वेगवेगळ्या राज्यातले असतील, हेतू तर सगळ्यांचे चांगले आहेत ना.
राइट. तर ही एक वेगळ्या गोष्टीला आपण विटनेस झालोय, क्या की येस, बात है. सो वी आर कोरोना फॉर्च्युनेट. सुद्धा आम्ही बघितलाय. म्हणजे न बघता बघितलाय. आज आपण म्हणू शकतो. एक्सलंट. आता मला असं वाटतं की हा एक आपल्या बोलण्यामध्ये, संभाषणामध्ये मोठा वेल राऊंडेड बिझनेसबद्दल माहिती मिळाली. त्याच्यात इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यातले हो. अपॉर्च्युनिटीज, चॅलेंजेस, करंट अपॉर्च्युनिटीज, त्याच्यातले कनेक्ट्सला किती महत्व आहे. जेवढी नावं तू घेतली असतील, जर मी अकाउंट केली तर साधारण एक 100 नावं तरी मला लिहिता येतील. आत्ता तू बोलता बोलता नावं घेतलीस आणि दॅट मीन्स अ लॉट ऑफ क्रेडिबिलिटी बॅक टू यू अँड बॅक टू देम, की त्यांनी त्यांनी सुद्धा देवाणघेवाण झालेली आहे तुमच्यामध्ये हो, हो, हो. विचारांची, आचारांची आणि इतर गोष्टींची. तर त्याला डेफिनेटली महत्व दिसतंय मला. या बिझनेसमध्ये डेफिनेटली कनेक्ट टू द पीपल. म्हणजे मी हटके हा विषय, एच फॉर हेल्थ, ए फॉर ॲटिट्यूड, टी फॉर टेक्नॉलॉजी, के फॉर नॉलेज अँड ई फॉर एंगेजमेंट. आता जर आपण हम्म. हा प्रोफेशन जर ह्याच्यामध्ये मांडायचं म्हटलं तर हेल्थ सगळ्यातली पॉझिटिव्हिटी दाखवणारी हेल्थ जो आस्पेक्ट आहे, आपली मनाची शक्ती, हम्म. ॲटिट्यूड इन द फॉर्म ऑफ पॉझिटिव्हिटी. होय, होय. बरोबर आहे. टेक्नॉलॉजी आता आपण जे मुलाखत करतोय किंवा आपण जे चेंज करणार आहे आपलं पॅराडाईम, आता नवीन सगळे तुझे येणारे प्रोग्राम झूमवरती असतील, ते आपल्या वर्गा मित्रांसाठी असतील, इतर हम्म. जणांसाठी असतील, मोठमोठे प्रोग्राम होतील, ते टेक्नॉलॉजीवरती असेल. नॉलेज हो. म्हणजे सगळा भंडारच समोर आहे. त्याच्यासाठी हम्म. वर्षानुवर्ष केलेलं वाचन आणि संशोधन तुला मदतीला येते. एंगेज द वे दॅट यू आर एंगेजिंग विथ मी, विथ अदर पीपल, हो. आणि प्रेक्षकांना जे प्रत्येक कार्यक्रमामध्ये तुझं एंगेजमेंट असतं. असं मला वाटतं की ह्या सगळ्या पिलर्सवरती तुमचा बिझनेस अवलंबून आहे. हो, हो. अर्थात. याचं मी तुला सांगतो, की मला या सगळ्या गोष्टींची मी टेक्नो सॅव्ही एवढा नव्हतो, रादर नाहीये अजून पण. हम्म. पण आता मला अलीकडे खूप जाणवलं माझ्या बायकोमुळे, मित्रांमुळे. ते लॅपटॉप घेणं, ते क्या बात. बघणं. आता ते बरा फाँट घेऊन मी टायपिंग वगैरे करायला सुरुवात केलेली आहे, की नंतर असंच होणार आहे ना, की अरे काय तुम्ही ठीक आहे तुमचं हस्ताक्षर छान आहे, पण एवढे कागद कसे कॅरी करणार? हम्म. तर लिहून तुम्ही पाठवून द्या ना सर, एक ओपन फाईल करून पाठवून द्या. त्यावेळेला काय करणार? काम तर करायचंय, कामात टिकून राहायचंय. हे अतिशय करेक्ट आहे, की टेक्नॉलॉजी आणि प्रतिभेचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे. क्या बात आहे. म्हणजे गॉन आर द डेज की ते खासाहेबी थाटामध्ये, कारण त्यावेळेला समाज पण तसाच होता. आयुष्याला एक ठहराव होता. रणजित देसाईंच्या एका पुस्तकामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. म्हणजे बंदे अली खां साहेब म्हणून एक फार मोठे वादक आपल्या भारतामध्ये होऊन गेले, बीन वादक. तर ते त्यांच्या शिष्याला सांगत असतात मुरादला, हम्म. की "क्या है ना बेटा, कलाकार का मिजाज तो जमाने में ठीक रहता है" म्हणतात. तर तसे ते दिवस होते. खासाहेबी थाटाचे किंवा क्या आता बात आहे. काळ बदलतोय, आयुष्य फास्ट आहे. तर तुम्ही अभिजातता कायम ठेवून, दर्जा कायम ठेवून टेक्नॉलॉजीशी वावडं कशाला पाहिजे तुम्हाला? क्या बात है. त्याचा उपयोग करायला पाहिजे ना. म्हणजे ऍब्सोल्युटली. म्हणून आम्हाला गुलजारांची किताबे झांकती है, बंद अलमारी के शीशों से, पण हे दुःख खरंच वाटतं पुस्तकांचं. पण त्याच वेळेला टॅबचा उपयोग सुद्धा करायला पाहिजे हे पटतं. अमेझिंग. तो म्हणजे रिलेव्हन्स मेंटेन करणे, आपल्या हां. प्रगल्भतेचा, आपल्या ज्ञानाचा रिलेव्हन्स, आत्ताच्यासाठी मला यूज कुठला आहे आणि प्रायोरिटी कुठली. आय थिंक करेक्ट. दॅट इज द मेसेज. मिलिंद, आपली ही बोलणं कधी संपू नये अशी मनापासून इच्छा आहे, पण होईल. नॉर्मलाइज होणार आहे. राईट. नॉर्मलाईज होणार आहे. थिएटरमध्ये लोक येणार आहेत. एक काळ असतो. समाज मन सुद्धा पुन्हा भानावर यायला किंवा थोडं त्यांचं भीती मनातली जायला. बरोबर. मुळातच करमणूक ही अ, माणसाच्या जगण्याच्या यादीमधली प्रायोरिटीतली शेवटची गोष्ट. की ज्यावेळेला तो मनाने शांत असेल, 4 पैसे कुळकुळत असतील, त्यावेळेला त्याला ते सुचणार आहे ना. तर हे हम्म. सुचण्यासाठी आधी समाज नॉर्मल व्हायला पाहिजे. आणि तीच प्रार्थना आम्ही करू, की हो, नक्की. हे संकट जाऊ दे. लवकरात लवकर लोकं एकत्र यायला तशा चांगल्या अर्थाने सुरुवात होऊ देत आणि ते होईल. ठीक आहे. क्या ओके. बात आहे. प्रत्येकच जगभरातले लोकं फेस करतायत. तर ठीक आहे, हरकत नाही. सुंदर. आय थिंक दॅट्स, म्हणजे मी म्हणेन की हा ग्राउंडेड मिलिंद आहे, हा पोलाइट मिलिंद आहे, हा जमिनीला टिकून पाय रोखून असलेला मिलिंद सांगतोय. पण मला असं दिसतंय की तुझ्या मागे जे काही तुला साहित्यिक
वाचन आहे तुझं, तुझा जो काही ज्ञान आहे, तू एवढं जे काही करिअरमध्ये लोकांशी बोललेलं आहेस, त्यांची मुलाखती घेतलेली आहे, जेवढ्या अचिव्हमेंट केलेल्या आहेस, आय थिंक त्याचा जो तुझ्याकडं जो मोठा ठेवा आहे, हो त्याचा त्या इनर्शियाचा, मी इनर्शिया म्हणतो त्याला, हो त्या हो ठेवेचा मोठा वापर तुला होणार आहे. हे तर होय नक्की आहे. तू किती म्हणजे असं म्हणशील की नाही नाही त्याचं तसं नाहीये, पण आय थिंक दॅट इज समथिंग दॅट आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट यू फॉर, की हे नक्की तुझ्याबरोबर आहे आणि तो मोठा ठेवा आहे, सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. तर आय बिलीव्ह दॅट थिंग्स विल टर्न अराउंड अँड देर बी अ रॉकिंग सक्सेस मुव्हिंग फॉरवर्ड. येस येस अगदी. थँक्यू शिरीष. आय एम ऑनर्ड रादर. मी सुरुवातीला म्हटलं होतं तसं की रमणबाग शाळेमध्ये हाफ पॅन्ट खाकी आणि पांढरा शर्ट घालून बसणारे आपण, शिरीष मधुकर कुलकर्णी आणि मिलिंद रमेश कुलकर्णी. तर हे अशा वळणावरती अशा प्रकारे भेटणं ही किती आनंदाची गोष्ट आहे. आनंदाची गोष्ट. तर त्याचा बॅकड्रॉप दुःखी आहे. ओके. कोरोना पॅन्डेमिक. हो, हरकत नाही. गोष्टी बदलतील, काही प्रश्न नाही. त्यामुळे खूपच मला Brilliant. बरं वाटलं, आनंद वाटला. आणि जसं तू म्हणलास, की तू आता एका वेगळ्या सेगमेंटमध्ये आहेस. तर तिथे सुद्धा कोणी दुःखी असेल, तर तू जरूर त्या लोकांशी गप्पा मारण्यासाठी मला बोलव. नक्की. मला खात्री आहे, मला विश्वास आहे, की माझ्याशी बोलल्यानंतर ते नक्कीच त्यांचं दुःख विसरतील. क्या बात आहे. तर आमच्याकडनं सगळ्यांकडनं तुझ्या करिअरला, तुझ्या ही जी काही प्रवास चालू आहे, शोध चालू आहे, स्वतःला फाइंड करण्याचा, नवीन प्रोग्राम ऑर्गनाईज करण्याचा, याला मोठा मोठा आमच्याकडनं शुभेच्छा. आणि मे गॉड ब्लेस यू विथ ऑल व्हॉट यू डिझायर अँड यू सोर बियॉन्ड द स्काईज अँड बियॉन्ड द कंट्रीज फॉर युअर प्रोग्राम्स. थँक्यू. थँक्यू शिरीष. थँक्यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू. ओके. नमस्कार. बिजनेस कोई भी हो, सक्सेस की नींव हम रखते हैं। बुलंदियों को छूने की आपके अरमानों की उम्मीद जगाती जोत है, हर सपनों का हम स्रोत है। सही स्ट्रेटेजी, परफेक्ट डिसीजन मेकिंग और बिजनेस ग्रोथ के लिए हम आपके साथ कंधे से कंधा मिलाकर आपकी स्वप्न पूर्ति करते हैं। स्त्रोत कंसल्टेक, सिनर्जाइजिंग ट्रांसफॉर्मेशन।